आता आपल्याकडे असं म्हणतात, की नावकरी जे आपण म्हणतो, की मुलाच्या पोटी वडील येतात जन्माला, हं, असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. तर बरोबर. एक्झॅक्टली हे त्याचाच प्रकार आहे का? त्याचाच प्रकार आपण म्हणू शकतो. कारण ओके. त्यांना ते सोल ग्रुप सोडायचा नसतो. त्यांना ती अपेक्षा अजून कंप्लीट नाही झालेली. एखाद्याला मृत्यू जर यायचा असेल, तर एकतर कुठल्यातरी आजाराने येतो किंवा अपघाताने येतो. मग हे पण डिसाईड असतं का सोल लेव्हलला? 100% डिसाईड असतं. ओके. तुमचा अपघाती मृत्यू होणार आहे का? इथे काही अकाली असं नाहीये. कारण लागतं फक्त त्याला. हं. जाणं हे फिक्स आहे. आता गुजरातमध्ये जे प्लेन क्रॅश झालं, एवढी सडन एकाच वेळेत हं. सगळी लोकं गेली. मग त्यांच्या बाबतीत काय लागू होऊ शकतं याच्यातलं? त्यांच्या बाबतीत आहे बघा, हे ना ग्रुप कर्मा आम्ही म्हणतो. ग्रुप ऑफ पीपल जेव्हा आता पण एक मध्ये आता हे गोव्याला झालं हो, रिसेंटमध्ये, हो, हो, हो. की करेक्ट. 20-25 लोकं एकत्र जळाली. हां. मग ह्या लोकांचं असं बघितलं जातं. समजा एखाद्याला मदत केली, तर ते 4 वेळा बोलून दाखवतात, तर ते हे बोलून नाही दाखवलं पाहिजे. हेच कार्मिक रिलेशनशिप बनतं पुढे. कार्मिक बॉन्ड तुम्ही क्रिएट करता. म्हणजे आपण नाळ म्हणतो ना, नाळ जुडली हां. जाते. जेव्हा तुम्ही एक गोष्ट परत, परत, परत रिपीट करता. नाळ हां. बनली तुमच्या. आम्ही नेहमी कॉर्ड कटिंग करताना कार्मिक नात्यात जर आलं ना हं, आमच्याकडे, तर आम्ही कॉर्ड कटिंग असतं प्रोसेस ते करत असतो. हं, अत्याचार करताय तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहताय. काही हं. नाती अशी आहेत आई-वडिलांची. आई-वडीलच तुमचे कार्मिक आहेत. ओके. की ते तुम्हाला सपोर्ट नाही करणार, प्रत्येक गोष्टी तुम्हाला डिस्करेज करणार. तू काच जन्माला आला, तुझं असंच आहे, तुझं तसंच आहे, वाईट ओह! बोलणार. मग हे काय आहे, की तुम्हाला स्टँड करायचंय स्वतःच्या पायावर. ओके. तुम्हाला स्ट्रॉंग बनायचंय. मला कुणाची गरज नाही. आई-वडील जर आपले जन्म देणारे आपल्या बरोबर नाहीयेत, तर बाकी हं. दुनिया कोण आहे? कारण हे तुमचं लेसन आहे ना, म्हणून ते लोकं तसे वागतात. ते लोकं ओके. रोल प्ले करतात. कारण ना आपण असं बिना परीक्षेचं कसं शिकणार? पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये हे कळू शकतं का एखाद्या व्यक्तीला, की मी कुठल्या पर्पजसाठी आलोय आणि मला कुठल्या करियर केलं पाहिजे जेणेकरून माझा सोल पर्पज पूर्ण होईल? 100%. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची या आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, सुरुवातीच्या हायलाइट्समध्ये तुम्हाला कळालेच आहे, की आजचा आपला विषय कोणता आहे. अर्थात रिलेशनशिप. तर ही रिलेशनशिप जी आहेत म्हणजे नवरा-बायको असू देत, आई-वडील असू देत किंवा मुलगा-वडील असू देत, मुलगा आई असू देत. हे रिलेशनशिप जे आहेत ते आपल्या आयुष्यात कसे येतात त्याविषयी आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण बोलवलेलं आहे तिसऱ्यांदा मीनाक्षीजी यांना. मीनाक्षीजी, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण आजच्या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्ही रिलेशनशिप कोचही आहात. जरा आम्हाला त्याविषयी समजावून सांगा. एक्झॅक्टली आपली जी नाती आहेत, ती तयार कशी होतात? आपली नाती जेव्हा आपण अर्थवरती येतो, सोल जेव्हा जन्म घ्यायचा विचार करते, त्यावेळेला एक ब्लूप्रिंट तयार करते. त्या ब्लूप्रिंटमध्ये सगळी नाती, तुमचे मित्र, तुमचे आई-वडील, तुमचे फॅमिली मेंबर्स, जे कोणी असेल, लहानपणापासून अक्षरशः मरेपर्यंत कोण हां. असेल, ते सगळे 3 कॅटेगरीमध्ये होतात. एक सोलमेट असतो, एक कार्मिक असतो, एक ट्विन फ्लेम असतो. ह्या ओके. प्रकारे ते आपल्या आयुष्यात येत असतात. डिफरंट 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 वेळेला हे लोकं आपल्या आयुष्यामध्ये येतात, हां. असं आपण म्हणू शकतो. हां. ओके, ओके. मग एक्झॅक्टली ही कॅटेगरी कशी डिव्हाईड होते? म्हणजे समजा नवरा-बायकोचं नातं असेल, आई-वडिलांचं नातं असेल किंवा मुलगा-आईचं नातं असेल, ही डिव्हाईड कशी होतात? नात्यामध्ये हे कार्मिक आणि सोलमेट असं डिव्हाईड होत नाही. तुमचं कधी-कधी नवरा-बायको सोलमेट पण असू शकतात, कधी-कधी कार्मिक पण असू शकतात. ओके. आता पर्टिक्युलरली आपण जर सोलमेट बोलायला गेलो, हं. तर तो तुमचा एकदम अ, जन्मताच तुमचा भाऊ पण असू शकतो. तुमचे आई-वडील असू ओके. शकतात. तुमचा एखादा मित्र असू शकतो, जो सहज तुम्हाला भेटला किंवा प्रेमी असू शकतो. हां. हां, ज्याला भेटून तुम्ही खूप कनेक्शन फील करताय. त्याच्याबरोबर तुम्ही खूप जास्त ग्रो करताय. तुम्हाला भले तुमच्यामध्ये डिस्टन्स आलं 5-1 हां. वर्षाचं, पण त्यानंतर पण तुम्ही जेव्हा त्याला रिकनेक्ट करता, हां. जर दुसऱ्या देशात वगैरे गेलाय, अगेन यू स्टार्ट तिकडूनच. तो जे रिलेशनशिप आहे, ते हां. तिथूनच सुरू होतं. ओके. शून्यात जात नाही. कधीही ते फीलिंग ना आतून संपत नाही सोलमेट बरोबर. ती ओके. नेहमी राहते. पण तो कोणत्याही कॅटेगरीमध्ये असू शकतो. कोणीही हां. असू शकतो. जरुरी नाहीये की तो तुमचा प्रेमीच असेल, हां. नवरा-बायकोच असेल. कोणीही असू शकतं. जे तुम्हाला प्रत्येक वेळी आयुष्यात तुम्ही असं डोळे झाकून तुम्ही विचार करू शकता, की यार प्रॉब्लेम आली ह्याला फोन करा. हा नेहमी आहे माझ्यासाठी. ओके. हे जे नाती असतात त्याला सोलमेट आपण म्हणतो. ओके, ओके. थोडंसं मला डीपमध्ये याच्यावरती पाहिजे, की समजा आता एखादा व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे आणि तो मला नेहमी मदत करतो. बरोबर. तो माझा सोलमेट आहे असं आपण ठरवूयात. पण ज्यावेळेस आपण जन्म घेऊन यायचो असतो, त्यावेळेस वरती या गोष्टी कशा डिसाईड होतात? या गोष्टी तुमच्या त्या पण मागच्या जन्मावरनं डिसाईड होतात. हं. सोलमेट असतात ते प्रत्येक वेळी तुम्हाला सपोर्ट करायला, हेल्प करायला, हां. मदत करायला असतात. ते कॉन्ट्रॅक्टच बनलेलं असतं, की ओके. मागे मे बी तुम्ही त्याला तसं मदत केली असेल. तुम्ही त्याचे असाल.
तर ते सेम गोष्टी रिपीट करत करत येतं. पण ते ना त्या त्या वेळेला होतं, हा. की मी आयुष्यात हे चॅलेंजेस फेस करणार आहे आणि त्यावेळेला तू माझ्या आयुष्यात येशील, तू मला मदत करशील, हेल्प करशील, मला ग्रो करशील असं. पण असं जरुरी नाहीये की तुम्ही सोलमेट आहात, प्रत्येक जन्मोजन्मी तुम्ही सोलमेटच राहताल. ओके. ते पण बदलू शकतो रोल हम्म. कधी-कधी. आणि कधी-कधी आपण असं चुकीचं वागलो, आपला हा. मित्र आहे खूप चांगला, पण कधी तुम्ही वाईट गोष्ट केली, त्याच्या खूप मनाला वाटली, हा. तर तो पुढच्या जन्मात परत कार्मिक बनून येऊ शकतो. ओके. कारण ते रिझॉल्व्ह करायचंय तुम्हाला. वाईट म्हणजे कुणाच्या मनाला दुखावलं तुम्ही, ओके. तर ओके. ते दुःख तुम्हाला पण सहन करावं लागेल असं. तर ओके. असं नाही सांगता येत आपल्याला, की नेहमी तो सोलमेट आहे, तर हम्म. सोलमेटच बनून येईल. चेंज होत असतो रोल असं. ओके, ओके. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की एखादा व्यक्ती मृत्यू झाला आणि त्यांनी पुढच्या जन्मात गेला किंवा त्यांनी जन्म नाही घेतला. डिसाईड करते सोलला जन्म घ्यायचा की नाही. बरोबर आहे. पण मग एज ग्रुपनुसार फरक पडतो. हं. मग त्यावेळेस हे जे सोलमेटचं कनेक्शन हे कसं डिसाईड होतं? 40 वर्षाचे होते आणि त्यातला एक बरोबर आहे. जण गेला. गेला. एक जण हां. जिवंत आहे जो 60, 70, 80 वर्षापर्यंत जगला. पण 40 वाला ज्यावेळेस परत जन्म घेईल किंवा नाही घेईल, हे हं. जे डिसिजन हे कधी कसं ठरतं? हे कसं होतं, जर त्याला तुमच्याच बरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल, तर तो वर जाणार आणि वाट बघणार. किंवा मग असं पण होऊ शकतो, तो जन्म घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये त्याला यायचंच आहे परत, की हां. तुम्ही एवढ्या दिवसासाठी आहे. मग तुमचा नातू वगैरे बनून येऊ शकतो. तुमच्या ओके. बरोबरच त्याला जन्म जर पुढे कंटिन्यू करायचा आहे, हां. मी सोडून जाऊ शकत नाही, असे खूप केसेस आहेत माझ्याकडे. ओके. तर मग मी जाऊ शकत नाही, तर मग ते परत रिबर्थ घेऊन येतात तुमच्याच फॅमिलीमध्ये, तुमच्याच घरामध्ये. जसे वडील वगैरे असले, हां. त्यांना नाही जाऊ वाटत. मग तो पण कॉन्ट्रॅक्ट असतो, की तुम्ही आहात तोपर्यंत ते राहणार. तुम्ही गेल्यानंतर मे बी त्याला तुमच्या बरोबरच कंटिन्यू करायचं, तर तो डिस्कंटिन्यू पण करू शकतो आपला प्लॅन. म्हणजे ओके. लहान वयात जसे मुलांचे डेथ वगैरे होते, हां. त्यावेळेला कधी-कधी असं असतं, की हां. तो काहीतरी देणं-घेणं बाकी आहे यार. अजून मला थोडंसं त्यांच्यासोबत त्यांच्या साथची गरज होती, म्हणून मी जन्म घेतला. पण मी 10 वर्षच राहणार, मग मी निघून जाणार. ओके. मग तर ते जे इच्छा जर इन्कम्प्लीट राहिली, की मला ह्या फॅमिलीमध्ये अजून थोडंसं हां, वेळ हां, 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 घालवायचा हां. होता, तर हे पण सोलमेट म्हणून येतात. ओके. प्लस इथे कसं असतं माहितीये का, सगळ्यांचं डिफरंट डिफरंट. आता जसं तुम्ही आजोबा आहात, हां. तुमच्या घरात तो बाळ म्हणून जन्माला आलाय. हां. आई-वडिलांबरोबर त्या सोलचं काहीतरी वेगळं कॉन्ट्रॅक्ट असेल. तर ओके. हे पूर्ण चारही बाजूने डिसाईड होतं, की माझं तुझ्याबरोबर काय देणं-घेणं आहे, हं. तुझं माझ्याबरोबर काय देणं-घेणं आहे, वडिलांबरोबर काय आहे, ह्यांच्याबरोबर काय आहे. असे खूप केसेस आले माझ्याकडे. म्हणजे 8-10 केसेस आता आपल्या पॉडकास्ट नंतर ओके. हेच आले फक्त, की लहान वयात मुलांचे मृत्यू. हां. छोट्या-छोट्या आणि विदाऊट एनी रिझन. म्हणजे एक तर असं होतं, की ती झोपली आणि दुपारी जेवण करून आणि उठलीच नाही. म्हणजे कारणच नाहीये ओह! त्याचं, असं. तर त्याच्यामध्ये पण तसं दिसलं, की काहीतरी तुमचं देणं-घेणं होतं तेवढ्या वेळासाठी. तिला सोलमेटच होते ते पण, हां. की तिला येऊन तुम्हाला प्रेम द्यायचं होतं किंवा ते अनुभव करायचा होता. पण त्यांच्याकडनं त्या सोलमेटला मागच्या वेळी दुखवलं गेलेलं, त्रास दिला गेलेला. तर ओके. ते दुःख भोगणं, की पुढचे मी राहिलेले जे 30-40 वर्ष जगणार आहे, तो दुःखात मी काढणार. ओके. म्हणजे त्या व्यक्तीच्या जाण्याने. येस. बिकॉज ओह! छोटं 7 वर्षाची हां. मुलगी. ते किती मोठं दुःख आहे, की हं. है ना, झोपली आणि झोपल्या जागून उठलीच नाही. ओह! तर अशा केसेस खूप आलेल्या आहेत. तर सोलमेट नेहमी सोलमेट नसतो. हं. आपण बरेच जन्म ते लोकं सोलमेट होते, पण मागच्या जन्मी काहीतरी असं बिकॉज ऑफ ड्रग्स वगैरे घेत होते, है ना, निगेटिव्ह एन्व्हायर्नमेंटमध्ये होते. त्यामुळे त्यांनी त्या सोलमेटला दुखवलं ओके. आणि त्रास झाला त्या आत्म्याला तुमच्यामुळे. हं. पण ते प्रेमवाली फीलिंग तर होती. म्हणून तिने प्रेम दिलं, पण तुम्हाला ते दुःख भोगायला पुढे शिल्लक हां. ठेवलं, की आता तू ते त्रास सहन कर. ओके. म्हणजे नॉर्मली आता आपल्याकडे असं म्हणतात, की नावकरी जे आपण म्हणतो, की मुलाच्या पोटी वडील येतात जन्माला, हं. असं बऱ्याचदा पाहायला मिळतं. तर बरोबर. एक्झॅक्टली हे त्याचाच प्रकार आहे का? त्याचाच प्रकार आपण म्हणू शकतो. कारण ओके. त्यांना ते सोल ग्रुप सोडायचा नसतो. त्यांना ती अपेक्षा अजून कंप्लीट नाही झालेली. मला परत यांच्या सानिध्यातच राहायचं म्हणून. ओके. मग ते दुःखामुळे पण असू शकतं, सुखामुळे पण असू शकतं. ओके. मग आता प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल, की जर तुम्ही आता सोलमेट याविषयी बोलतायत, हं, हं. फॅमिली असू दे किंवा फ्रेंड्समध्ये असू दे, तर मग त्यांना एक्झॅक्टली रिलेट होण्यासाठी आपला सोलमेट आपण कसा ओळखायचा हं. याचं काही सायन्स आहेत? 100% सायन्स आहेत त्याचे. तुम्हाला सोलमेट पहिलं त्यांना कधीही कुठेही अपेअर होऊ शकतं. तो फॅमिली मेंबर पण असू हां. शकतात किंवा तुम्ही सहज ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करताय. हां. कोणतरी भेटलं तुम्हाला आणि एकदम पक्की मैत्री झाली. ओके. ते सुद्धा सोलमेट असू शकतात. तर असं नाहीये की ते रक्ताचीच नाती असतील किंवा हं. लहानपणापासूनचेच मित्र असतील.
तुमच्या स्कूल टाईममध्ये मित्र झाले, तुमच्या ऑफिस टाईममध्ये मित्र झाले, कॉलेज टाईममध्ये, पण त्यांच्याबरोबर नातं तुम्हाला कंटिन्यू एकसारखं वाटतं. ओके. त्याच्यामध्ये डिस्टन्स आलं तरी पण तुम्हाला डिस्टन्स फील होत नाही. ओके. कितीही दिवसानंतर तुम्ही त्याला कॉल केला, मेसेज केला, 10 वर्षानंतर अशी पण केसेस आहेत हां. माझ्याकडे, की 10 वर्षानंतर कॉल केला, पण तेच वाइब फील होते ह्यांच्यासोबत. मग हे ओके. का? मग सेम जेंडर पण असू शकतं, मुलगा-मुलगा असू शकते, मुलगी-मुलगी असू शकते, पण एक आत्मिक कनेक्शन फील होतं त्यांच्याबरोबर. एक ओढ हां. नेहमी राहते. हे त्याच्याबद्दल आपण विचार करून पण वाईट विचार नाही करू शकत. ओके. त्याला सोलमेट म्हणतात. ओके. ओके. तर ह्याचं उदाहरण जर एक बघितलं हां. माझ्याकडे आहे, की असे ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत होते. हां. त्यांना म्हणजे अपोझिट सेक्सवाली होती, मुलगी होती. त्यांना ती भेटली आणि ही फील सो कनेक्टेड. म्हणजे तिकडे ते जेवढा 12-14 तासाचं अंतर होतं हं. त्यांचं आणि त्यांना इतकं कनेक्शन फील झालं. नंबर एक्सचेंज केले त्यांनी. हं. नंतर ते बोलायला लागले आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती स्टँड घ्यायला उभी आहे त्यांच्यासाठी. ओके. रिलेशनशिप म्हणजे असं प्रेम वगैरे नाही झालं. पण ओके. एक मैत्री आहे ना, एकदम हां. निश्चल मैत्री विदाऊट एनी बॅकग्राऊंड काय माहिती नाही, हां. काय नाही. पण एकदम पहिल्या भेटीतच असं आपलंसं वाटतं ना, हां. तसं. आणि हे आता ह्या त्यांच्या मैत्रीला 10 वर्ष झाले. मग ते ओके. माझ्याकडे आलेले, की मला सांगा हे काय आहे? म्हणजे असं काही नाहीये, की आम्ही असं मित्र झालो. फक्त हं. ते 10-12 तासाचा प्रवास. त्याच्यामध्ये हे मला भेटले. आता प्रेक्षक तुमचे सांगतीलच हां. खाली असे बऱ्याच लोकांना अनुभव असतात हां, आणि हां. एकदम कनेक्शन स्ट्राँग बिल्ड झालं आणि ओके. ते मोडलंच नाही. ते आहे, कंटिन्यू आहे. ओके. तुम्ही आता म्हणालात, की एखादा ओल्ड सोल असेल, तर हं. त्यांना आपल्याला कळतं किंवा आपल्याला काही थोडेसेच दिवस राहिलेत. पण समजा एखादा व्यक्ती जाणार आहे, याचे इंट्युशन्स त्याला अगोदरपासून येतात का? 100% कारण सोलला माहिती असतं. हे बघा, जाण्याचं कसं असतं आपल्याकडे ना 3 एक्झिट पॉइंट असतात हां. जाण्याचे. म्हणजे हा अर्थ सोडण्याचे असं म्हणू शकतो 3 एक्झिट पॉइंट. एक तर अर्लीमध्ये असतं जसं 15 वर्षापर्यंत साधारण. हां. मग नंतर ते 35-40 पर्यंत आणि मग हां. नंतर पूर्ण वय ओल्ड कंप्लीट एज. हां. करून असं. हं. तर सोलकडे असतं. पण जसा-जसा तो पिरियड जवळ येतो ना, हां. तसं-तसं ते इंट्युशन यायला लागतं. साधारण महिना 2 महिन्यापूर्वी असं बघितलंय खूप साऱ्या लोकांचं, की त्यांना जाणवायला लागतं काहीतरी वेगळं. आणि आहे ना, आता हे कंप्लीट करून ठेवायचं, ते कंप्लीट. कधी-कधी घरच्यांना पण बोलतात, की अ, माझं आहे ना, कधी काही झालं तर असं कर, मग हे असं ओके. कर. धिस इज ऑल बिकॉज ऑफ आयडिया असते सोलला, की आतूनच येतं. त्यांना पण नसतं माहिती मी का असं ओके. बोलतोय माहिती नाही, पण मला असं जाणवतंय, की हे करून घे हां, मग असं. ओके. मग थोडक्यात बँकेचे पासवर्ड्स असू दे किंवा प्रत्येक गोष्ट. ज्या काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतील, त्या जास्त करून शेअर होतात थोडक्यात. घरच्यांबरोबर शेअर करणं किंवा मग आतून असं वाटतं, की यार हे ना सांगून टाकायला पाहिजे, हे बोलून टाकायला पाहिजे, हे कन्फेस करायला पाहिजे. ओके. ह्या गोष्टी. हां, अशा पण केसेस आहेत. म्हणजे लोकं सांगतात मग, की 2 महिन्यापूर्वी ते असे-असे बोललेले. तर ओह! त्या दिवशी असं-असं झालेलं. त्या दिवशी असं-असं बोलून ते घराच्या बाहेर पडले आणि ॲक्सिडेंट झाला आणि अ, परत आलेच नाही. आता नॉर्मली जसं तुम्ही ॲक्सिडेंटचा आता विषय घेतला, की एखाद्याला मृत्यू जर यायचा असेल, तर एकतर कुठल्यातरी आजाराने येतो किंवा अपघाताने येतो. मग हे पण डिसाईड असतं का सोल लेव्हलला? 100% डिसाईड असतं. ओके. तुमचा अपघाती मृत्यू होणार आहे का? इथे काही अकाली असं नाहीये. ओके. कारण लागतं फक्त त्याला. हं. जाणं हे फिक्स आहे. हां. कारण XYZ काही असू शकतं. कधी कारण नाही भेटलं मी जसं बोलले, की ती हां. मुलगी झोपली आणि उठलीच नाही. म्हणजे ती तर हेल्दी 7 हां. वर्षाचं बाळ काय असणार आहे त्याच्यामध्ये? बरोबर आहे. तर ते ते म्हणतो ना देव स्वतःवर घेत नाही. हां. कारण काही ना काही असतं, निमित्त असतं. पण असं झालं तरीही अकाली नाही म्हणत आपण त्याला. सुसाईड एकमेव एक गोष्ट आहे, हां. ज्याच्यामध्ये तुम्ही डिसाईड करता. अदरवाईज ओके. सगळं ऑलरेडी रिटन आहे. ओके. म्हणजे सुसाईड केस होतात, त्या ऑलरेडी लिहिलेलं नसतं कुठे. ते कुठेही लिहिलेलं नसतं. तुम्ही गिव्ह अप करता. ओके. ती चॅलेंजेस फेस करणं, ते चॅलेंजेस म्हणजे तुमची एक्झाम आहे. हां. ती एक्झाम तुम्ही नाही मला होतच नाहीये, मला सहनच होत नाहीये हां. आणि तुम्ही हे करता. गिव्ह अप करता त्या गोष्टीला. ओके. पण नॉर्मली आता आपल्या पहिल्या एपिसोडच्या खाली अशाही कमेंट्स होत्या, की हे नाहीये, खरं नाहीये किंवा मग आता समजा एखादा व्यक्ती जाणारच आहे. तर आता मग खूप सारे आजार आलेत नवीन-नवीन. मग हे आपल्याला माहितीही नाहीये तरी नवीन आजार येतायत. मग हं. ह्याचं कुठं काही लिहिलेलं नाहीये आणि मग तुम्ही कसं सांगू शकता, की तो व्यक्ती त्या आजाराने जाणार आहे? त्या आजाराने असं नाही. आजाराने जाईल. हां. आजारी पडून जाईल.
किंवा मग है ना अपघाती जाईल, आता तो ट्रक खाली येणार आहे, बाईक खाली येणार आहे, ओके. BMW खाली येणार आहे, ते नसतं लिहिलेलं. अजून एक कमेंट होता तसा. हा. मी व्हिडिओ पण बनवला की क्रिकेटचं तुम्ही बोलताय हा. की क्रिकेटर नाही, पण हा मी खेळामध्ये किंवा एखाद्या कौशल्यामध्ये मी फेमस होणार आहे ओके. असं. बिकॉज सोल लेवलवरती तसं नसतं. जग जसं जसं हा. मोठं होत चाललंय तसं तसं गोष्टी खूप वाढत चालल्यात ना. करेक्ट. हा. तर बेसिक जो हा असतो म्हणजे कारण असतं ते डिसाईड करतं की मला ह्या गोष्टीत जाऊन मला डॉक्टर बनायचं असं नाही. सोल हा. डिसाईड करत मला हिलिंग करायचं, मला हेल्प करायचं. मग तो ओके. डॉक्टर कोणताही डॉक्टर, मी जसं करते, मी लोकांना कुठेतरी हील करायचा प्रयत्न हा. करते. मी पण डॉक्टर, आयुर्वेदिक पण डॉक्टर, होमिओपॅथिक पण डॉक्टर, रेकीवाले पण डॉक्टर, सगळे म्हणजे जे ओके. एनी हाव जाऊन हील करताय, मदत करताय लोकांना, त्यांच्या त्रासातून मुक्त करताय, हम्म. ते हिलिंग असं. ओके. तर मग असं मृत्यूचं जर आपण म्हटलो तर मग तसं की अपघाती म्हणजे अपघात कुठूनही अपघात, तो प्लेनचा अपघात असू हा. शकतो, बाईकचा असू शकतो, टू व्हीलरचा, कारचा, एनिथिंग हा. असं. करेक्ट. ओके. ओके. तसं आहे. ओके. आता नॉर्मली आता आपण बघितलं अपघातानं तुम्ही म्हणाल प्लेनचा विषय घेतला. आता गुजरातमध्ये जे प्लेन क्रॅश झालं, एवढी सडन एकाच वेळेत हम्म. सगळी लोक गेली. मग त्यांच्या बाबतीत काय लागू होऊ शकतं याच्यातलं? त्यांच्या बाबतीत हे बघा, हे ना ग्रुप कर्म आम्ही म्हणतो. ग्रुप ऑफ पीपल जेव्हा एक आता पण एक मध्ये आता हे गोव्याला झालं रिसेंट हो, मध्ये हो, हो, हो. की करेक्ट. 20-25 लोक एकत्र जळाली. हां. मग ह्या लोकांचं असं बघितलं जातं, जर असं ग्रुप ऑफ पीपलचं असं झालं तर मग त्यांनी एकत्र काहीतरी कर्म केलेले आहे. कुठेतरी महाभारतात वगैरे है ना एकत्र लढले ओके. होते किंवा एकत्र एखाद्या गावाला पूर्ण त्यांनी उद्ध्वस्त केलेलं. एक है ना मुघल वगैरे हां, टाईपचे हां, हां, हां. असतात ना, ज्यावेळेला युद्ध होतं ते लोक निगेटिव्ह साईडला होते, त्यांनी खूप लोकांना त्रास दिला. तर ओके. आम्ही एकत्र येऊन त्या गोष्टी रिझॉल्व्ह करणार आहे. पण प्लस ह्याच्यामध्ये अवेअरनेस पण पोहोचवणार आहे लोकांना. कारण तुम्हाला जर माहिती असेल महाभारताच्या वेळेला जेवढी लोक मृत्युमुखी पडली, खूप लोक हो, हो, होते, हो. त्याच्यातल्या सगळ्यांना मोक्ष भेटला बिकॉज त्यांनी ते हायर पर्पज साठी केलं. हां. त्यांना माहिती होतं की आम्ही निगेटिव्ह रोल प्ले करतोय करेक्ट, आणि करेक्ट. त्रास म्हणजे ना लोक वाईट ह्यानी, पण जर देव तुम्हाला त्याच्या बदली मोक्ष देत असेल की तुमचे सगळे हां. कर्म जळून जाते, तर करेक्ट. हे पण कुठेतरी ना असंच आहे. ह्यांचं पण सॅक्रिफाईस आपण म्हणू शकतो की हां. त्याच्यानंतर मग खूप गोष्टी बदलल्या. ओके. एक अवेअरनेस साठी एक हे होणं महत्वाचं आहे ना, ठिणगी पडणं महत्वाचं आहे की ती ज्वाला बनेल. हां, हां. की इथे काहीतरी गडबड चालू आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघताल तर केसेसवर केसेस येतात. माहिती पडते की प्लेनमध्ये हे, ते बऱ्याच गोष्टी दुर्लक्ष होतात. करेक्ट. बाकीच्यांचा जीव वाचवण्यासाठी कुठेतरी ह्यांनी सॅक्रिफाईस केलं. पण हां. त्यांचं जाणं एकत्र हे कुठेतरी त्यांचे कर्माचे रिझॉल्युशन पण असू शकतात. की मागे आम्ही ग्रुप ऑफ पीपलनी काहीतरी वाईट काम केलेलं. आता आम्हाला एकत्र येऊन एक आम्ही चांगलं पण काम करणार आहे, अवेअरनेस पण पोहोचवणार आहे. मग त्यात छोटं मोठं सगळे आत्माच आहेत ना. करेक्ट आहे. हो. असं त्यांच्या त्यांच्या लेवलवरती कुठेतरी ग्रुपनी वाईट केलेलं, त्यामुळे ग्रुपनी एक्झिट झाले ते. ओके, ओके. आता त्या त्या प्लेन क्रॅशच्या बद्दल एक सांगायचं की त्यातला एकच व्यक्ती वाचलाय हा. आणि मला वाटतं तो अजूनही सावरलेला नाहीये. पण मग तो का वाचला असू शकतो? त्याचे त्या त्या गोष्टीमध्ये त्याचे कर्म नव्हते ना. आणि एक हां. कुठेतरी असं पण आपण म्हणू शकतो की देवाचा एक हे असावा, म्हणजे त्यांचा पण विश्वास नको तुटायला हां. की अशा ह्याच्यातून पण एक माणूस वाचू शकतो. जीवनाचं महत्व कुठेतरी आपल्याला समजून देण्यासाठी पण हे दाखवलं गेलंय की बघा, कधीही आपल्या आयुष्याचा भरोसा नाहीये. करेक्ट. पण है ना, आपण प्रयत्न केला तर वाचू पण शकतो त्याच्यातून. तर हे ओके. त्यांचं सोल पर्पज असू शकतं की मी अवेअरनेस असं पोहोचवणार आहे. ओके, ओके, ओके. आता परत आपण आपल्या विषयाकडे येऊयात. सोलमेट या विषयावरती आपण चर्चा करत होतो. आता बऱ्यापैकी सध्या खूप ठिकाणी ह्या गोष्टी घडतायत, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स खूप चर्चा आहेत त्याविषयी. मग बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडत असेल, की बाबा नवरा-बायकोचं नातं चांगलं आहे, तरी नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे किंवा बायकोचं बाहेर अफेअर आहे. मग हे का होतं? ह्याच्यामध्ये ना आपण कार्मिक नातं म्हणू शकतो ह्याला. जे ओके. एक्स्ट्रा येतं ना हं. तुमच्यामध्ये, नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम आहे, तिसरा माणूस येतो तर तो सोलमेट बनून येऊ शकतो. की बाबा ओके. तू त्रासात आहे, मी तुला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय, है ना. हं. पण शक्यतो 90% जेवढं माझं बघण्यात आलंय, निदर्शनात आलंय, जेव्हा एक्स्ट्रा मॅरिकल होतं, तुम्ही मॅरेजच्या बाहेर जाता त्यावेळेला ते कार्मिकच असतं. ओके. म्हणजे जर तुमचा सोलमेट असता तर मग तुम्ही याला पूर्ण ब्रेक केलं असतं, हां, संपवलं असतं आणि दुसऱ्या नात्यात गेला असता. हां, पण जर तुम्ही हे नातं पण टिकवताय, ते नातं पण टिकवताय, ते नातं तुम्हाला सोडवतच नाहीये, हां.
इतकं अट्रॅक्शन असतं जर कार्मिकचं आपण बघितलं तर हम्म. खूप जास्त. आणि हे ना युनिव्हर्स मिळवतो. आपण म्हणतो की देवाच्या मर्जीविना पान पण नाही हलत. हा. तर तो माणूस कसा तुमच्या आयुष्यात आला? करेक्ट. लस्ट किंवा है ना एक शारीरिक इच्छा खूप कमी असते ह्याच्यामध्ये. हा. एक्स्ट्रा मॅरिकल अफेअरमध्ये दे जस्ट नीड व्हॅलिडेशन. हम्म. है ना, की कोणीतरी मला अप्रिशिएट करावं, कोणीतरी मला चांगलं म्हणावं हा. आणि तो हा. माणूस बरोबर तुमच्या इच्छेप्रमाणे वागत जातो आणि तुम्ही ओके. त्याच्याकडे आकर्षित हा. हा. केले जाता. पण ज्या वेळेला तुम्ही अडिक्टेड होता त्याच्या, हम्म. त्यावेळेला तो एकदम रंग बदलतो. हा. असे कॉलेजच्या मुलं-मुलींचं खूप जास्त मी बघितलंय किंवा करेक्ट. ऑफिसला वगैरे जाणारी मुलं हा. वगैरे असतात, एक एज 25वीतले वगैरे असं. त्यांच्या बाबतीत असं खूप होतं आणि ते सोडूच शकत नाही. हा. खूप डिफिकल्ट होतं त्या गोष्टी सोडणं. तर ओके. एक्स्ट्रा मॅरिकल अफेअरमध्ये पण हाच कारण असतो, कारण तो कार्मिक असतो. तो तुम्हाला एक लेसन लर्न करायला आलेला असतो. तुमच्या नवऱ्याची व्हॅल्यू किंवा तुमच्या बायकोची किंमत तुमच्या नजरेत जी कमी झाली आहे, तुम्ही हा. कसं घर की मुलगी मुर्गी दाल बराबर करेक्ट. करेक्ट. टाईपची हा. गोष्ट होते. पण जेव्हा त्याच्याकडनं तिरस्कार भेटतो ना, तर मॅक्सिमम टाइम जसं मी बघितलंय, की परत ते आपल्या फॅमिलीकडे वळतात लोकं. ओके. ओके. जेवढे केसेस माझ्याकडे आले ते. ओके. आता कार्मिक बद्दल आपण बोलतोय. जरा लोकांना अजून रिलेट होण्यासाठी कार्मिक म्हणजे एक्झॅक्टली काय? एखादं एक्झाम्पल देऊन म्हणजे नक्की काय पास्टमध्ये घडलं असेल जेणेकरून याच्यात ते भोगावं लागतंय? बरोबर. तर कार्मिकचं एक सुंदर उदाहरण आहे माझ्याकडे. हं. एक अंकल होते. वयस्कर होते थोडे हं. 70 प्लस असे होते त्यांचं वय काहीतरी. आणि सडनली एक 40शीची मुलगी त्यांच्या आयुष्यात आली. हां. आणि तिच्या फॅमिलीमध्ये खूप प्रॉब्लेम, नवरा लक्ष देत नाहीये आणि लॉकडाऊनचा विषय होता. हां. अंकलची बायको वारलेली होती. ह्या बाईचं पण जे काय होतं, नवऱ्याचं काम वगैरे सुटलेलं होतं, हं. काम नव्हतं काही. आणि खूप भांडणं वगैरे. मग ती पण असं बाहेर त्यांची भेट झाली कुठे, काही ओळख झाली. आणि सडनली इतकं अट्रॅक्शन फील झालं. मग ह्या अंकलनी तिला मदत करावी म्हणून त्यांनी तिच्यासाठी शॉप वगैरे ओपन करून दिलं. तिला ओके. फायनान्शियली खूप जास्त हेल्प केली. बिकॉज ते पण एकटे होते. त्यांना वाटलं की हां. ही आहे ना एक कंपॅनियन होतीये माझ्यासाठी आणि एवढं करतेय. हं. आणि सगळं तिचं सुरळीत चालायला लागलं. घरामधून व्हॅल्यू भेटायला लागली, किंमत भेटायला लागली. सडनली ती बदलली. ओके. आता ह्यांना तर ते चीट केल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे ह्यांना तर मी सुसाईड करणार आहे. मला जगूच वाटत नाही. मी 4 वर्ष ओह! मला सवय झाली आहे हिची बोलणं, ह्या ना सगळ्या गोष्टी मी निघूच शकत नाही ह्याच्यातून बाहेर. हां. मग त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं गेलं. त्याच्यामध्ये कळलं, की हे दोघं पास्ट लाईफमध्ये बिझनेस पार्टनर होते. ओके. दोघांनी आपलं सगळं होतं नव्हतं ते सगळं लावून त्यांनी एक बिझनेस उभा केलेला. हां. आणि त्याच्यामध्ये हे जे होते अंकल होते ते थोडेसे स्वार्थी होते. त्यांनी त्या माणसाला दुसऱ्या फ्रेंडला त्यांच्या चीट केलं आणि त्याचं ओके. सगळं असं लीगल डॉक्युमेंट वगैरे बनवून सगळं स्वतःच्या नावावरती करून घेतलं आणि म्हणजे मुद्दामून ओके. बेसिकली. आणि त्याला हे करून टाकलं. म्हणजे हकलून टाकलं अक्षरशः जसं ओके. पिक्चरमध्ये हां, दाखवलं हां, ना हां, हां. प्रॉपर विलनवालं त्या टाईपचं. आता ते तर परतफेड करायची आहे ना तुम्ही. करेक्ट आहे. एखाद्याचा खाताय पैसा त्यांनी लावलेला, त्याच्या घराच्या, त्याच्या फॅमिलीचा होता तो. तो करेक्ट आहे. मरताना त्या माणसाला हार्ट अटॅक झाला. तो हार्ट अटॅकनीच मेला. म्हणजे इतकं दुःख झालं त्याच्या मनामध्ये. हां, हां. आणि मग तो असा रूप घेऊन आला आता, की ह्यांना मजबुरीमध्ये त्याच्यासाठी खूप काही करावं लागलं. त्याच्या ओके. फॅमिलीसाठी करून द्यावं लागलं. म्हणजे ओके. हिसकावून घेतलेल्या त्या गोष्टी त्यांना परत करेक्ट. कराव्या लागल्या. तर कुठेतरी या अंकलच्या पण मनामध्ये एक्सेप्टन्स आला. अच्छा ठीक आहे, मी चुकीचा वागलो आणि त्यांना हे पण लक्षात आलं, की यार वाईट केलेल्या गोष्टी जर फॉलो करतात, जर मी एखाद्याचं चोरी केलं हं. आणि त्याच्यासाठी मला इतकं त्रास सहन करावा लागला आणि अशा प्रकारे मला परतफेड करावी लागली. चांगलं केल्यानंतर किती आपल्याला भेटेल ना? करेक्ट तर आहे. हे पण अवेअरनेस आलं. तर कुठेतरी ना माझ्यापर्यंत पोहोचणं, तो प्रश्न घेऊन हां. आणि त्याचं सोल्युशन भेटणं हे कुठेतरी ना तुमच्या जगण्याचा नवीन मार्ग ओपन होणं असं म्हणू शकतो हां. आपण. कार्मिक करेक्ट. नात्यातून सुटले तर ते पण त्यांना लक्षात आलं. प्लस सोल पर्पज माहिती झालं, की आज हां. माझ्याकडे आहे. मी हिच्यासाठी केलं, मी अजून लोकांसाठी करणार आणि म्हणजे काय म्हणतात त्याला निष्काम भावनाने. हां. जसं श्रीकृष्ण म्हणतात ना, तुम्ही करा सगळ्यांसाठी. अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा न ठेवता आणि असं पण म्हणतात, आपण म्हणतो ना दान करा. हां. तुम्ही दानी आहात म्हणून करू नका. नेहमी हां. म्हणताना असं म्हणा, की मे बी मला ह्यांच्याशी काहीतरी देणं-घेणं बाकी आहे म्हणून करेक्ट. मी याच्यासाठी करतोय. करेक्ट. बिकॉज तुम्ही तसं ठेवलं तर मग तुम्हाला पण ते दान परत घ्यायला यावं लागेल. हां. बरोबर आहे. तुम्ही इगोमध्ये म्हणता मी करतोय. मी मी करतोय. तर हां. काहीच नाही करत आहे. करेक्ट आहे. करेक्ट.
माझ्याकडे आहे, तो करवणारा आहे, त्याची इच्छा आहे, माझं काही देणं घेणं आहे म्हणून हां. मी करते. ओके, ओके. हे म्हणजे असायला नॉर्मली पाहिजे. लोकांनी एखादा उपकार केला, समजा एखाद्याला मदत केली, तर ते 4 वेळा बोलून दाखवतात, तर ते हेच बोलून नाही दाखवलं पाहिजे. हेच कार्मिक रिलेशनशिप बनतं पुढे. ओके, ओके. कार्मिक बॉन्ड तुम्ही क्रिएट करता. म्हणजे आपण नाळ म्हणतो ना, नाळ जुडली हां, जाते. जेव्हा तुम्ही एक गोष्ट परत, परत, परत रिपीट करता. ते कॉर्ड बनलं. नाळ हां. बनली तुमच्या. आम्ही नेहमी कॉर्ड कटिंग करताना कार्मिक नात्यात जर आलं ना हं. आमच्याकडे, तर आम्ही कॉर्ड कटिंग असतं प्रोसेस ते करत असतो. त्यांच्याबरोबर तुमचं कॉर्ड कट होतं. मग काही लोकं विचारतात, की मग आम्हीच विसरणार की तो पण विसरणार? हां. मग ते कॉर्ड कट झाल्यानंतर ते जे ट्रिगर होत असतं मागच्या जन्माचं तुमचं, कारण ते कनेक्टेड आहे हां. नाभीपासून. ते करेक्ट. जसं बाळाला नाळ जुडलेली असते आईची हां. आणि ते खाल्लेलं, पिलेलं प्रत्येक गोष्ट त्याला पोहचत असते. करेक्ट आहे. त्याचप्रमाणे त्या निगेटिव्हिटीचा कॉर्ड जेव्हा कनेक्टेड असतो, तेव्हा त्या हळू पंप होऊन ना त्या गोष्टी पोहचत असतात समोरच्याकडे. ओके, त्याच्याबरोबर तुम्ही चांगलं राहूच शकत नाही. ओके. कार्मिक नातं जर नवरा-बायकोचं असं सगळ्यात वाईट. बरं. म्हणजे सोडणं पण डिफिकल्ट होतं आणि राहणं पण डिफिकल्ट होतं. जसं की एखादं उदाहरण देऊन? जसं की नवरा-बायको होते. त्यांचं जवळ-जवळ 17-18 वर्ष झाली लग्नाला. हां. पण ते जवळ आले, प्रेमाने बोलायला लागले, की अचानक ट्रिगर व्हायचं, अचानक राग यायचा. छोट्याशा गोष्टीवरनं, की स्वयंपाकात मीठ जास्त आहे, प्लेट फेकून द्यायचं. ओके. असं. आणि असं नाही की खूप मोठं कारण आहे. हां, कारण काहीच नाही. स्टार्टिंगला लव्ह मॅरेजच होतं, प्रेम होतं, सगळं होतं. हां. पण हात उचलणं, ओके, मारणं. मग ह्याच्या मागे जाऊन जेव्हा बघितलं गेलं, तर अच्छा ह्याचं कार्मिक होतं. 3-4 जन्माचं कर्म होतं. ओके. कधी भाऊ बनून आलेले, कधी डिफरंट रोलमध्ये होते. हं. पण त्याच्यामध्ये त्यांनी चुकीचं केलेलं. मग देव तुम्हाला परत चान्स देतो किंवा सोल स्वतः डिसाईड करते, की यार ह्याच्याबरोबर ना संपवायचंय हे जे हां. पहिल्यापासून चालू आहे. कुठे ह्याचं सुरुवात जर आपण बघितली ना कार्मिक नात्याची, असं म्हणू शकतो, की सोल जेव्हा येते इकडे, तर हं. खूप सारे लेसन घेऊन येते. हां. त्याच्यामध्ये है ना प्रेम करणं लेसन असतं, गिव्हिंग हं. आणि गिव्ह अप करणं, की संपवायचं. करेक्ट. डिटॅचमेंट एक लेसन असतं, फॉरगिव्हनेस एक लेसन असतं. तर जर मला फॉरगिव्हनेस शिकायचं आहे, हं. ठीक आहे. तर आम्ही सोल सगळे एकत्र बसलोय आपण, ठीक हां, आहे. तर मी तुम्हाला बोलले, "अरे मला ना फॉरगिव्हनेस शिकायचं आहे. हा हां, टॉपिक माझा राहूनच गेलाय. मी हां, केलंच नाहीये. तर मग तू मला मदत करशील का ह्याच्यामध्ये?" हां, तर तो म्हणेल, की "बघा मी पण खूप वाईट वागणार आहे. हां. वाईट वागल्याशिवाय तू माफ का करणार मला?" करेक्ट आहे. हो. बरोबर? तर मग एक कमेंट पण आलेला आपल्या ह्याच्यामध्ये, हां, की पहिलं चुकीचं कोण कसं करणार? हां, तर ॲक्चुअली स्टार्टिंग कारण ना सोल वर्ल्डमध्ये फक्त प्रेम आहे. हां, तिथे कोणीही दुश्मन नाहीये, कोणतं नातं नाहीये, काहीच हां. नाहीये. सगळं प्रेमाने बनलेलं आहे. करेक्ट. तर हां, आपण फक्त बसून डिस्कस करतोय, की बघ मग मला तुझ्याबरोबर वाईट वागावं लागेल. मगच तर तू माफ करशील ना? मग त्याच्यामध्ये मी तुला खूप जास्त पेन देईल. तू सहन करशील का? हां, तुला वाईट वाटेल. मग इथे आल्यानंतर त्या गोष्टी घडतात. पण हां. आपण त्या गोष्टीला ना लेट गो करत नाही. आपण त्या कॉर्डला कट करत नाही. आपण म्हणतो ह्यानी मला वाईट केलं, ह्यानी माझ्यावर वाईट केलं, ह्याच्याबरोबर मग तुम्ही परत ते सायकल क्रिएट करता. हां. जोपर्यंत तुम्ही फॉरगिव्ह करायला नाही शिकत, ते सायकल रिपीट होत राहणार तुमच्या आयुष्यामध्ये. ओके. असं. मग ह्या जन्मात नाही केलं तर पुढच्या जन्मात. पुढच्या जन्मात नाही केलं तर परत पुढच्या जन्मात. पण ते फॉरगिव्हनेस पूर्णपणे हां, माफ करणं, की त्या व्यक्तीचं नाव तुमच्या तोंडावरती घेतलं गेलं तरी तुम्हाला ना दुःख फील होत नाही हां. आणि त्रास पण होत नाही. सगळं काही लेट गो करून टाकलंय, फॉरगिव्ह करून टाकलंय. फुल ओके. रिकामं. जसं अननोन पर्सनला आपण बघतो. हां, तसं फील व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याने तुम्हाला खूप त्रास दिलाय, खूप छळ केलाय तुमचा. हां. तुमची काहीही चूक नसताना. त्याला पण तितकं मोठं मन पाहिजे. तेव्हा तुम्ही ते लेसन कंप्लीट करता कार्मिकचं आणि पुढचं जर्नी तुमची व्यवस्थित होते असं आपण म्हणू शकतो. ओके, ओके. जसं तुम्ही आता म्हणतात, की सोल लेव्हलला डिसाईड होतं, की मला फॉरगिव्हनेस शिकायचा आहे. पण इथं आल्यावरती ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर अत्याचार होतात, तर त्याच्याकडून त्या रिएक्शन्स येतात, त्या फॉरगिव्हनेसच्या येत नाहीत. नाही. मग हे आठवत का नाही? आणि जर समजा हे आठवायचं असेल किंवा हे जाणून घ्यायचं असेल, त्यासाठी काय ट्रिक आहे? मग त्याच्यासाठी आपण तेच पास्ट लाईफ रिग्रेशन करून घेऊ ओके. शकतो. माहिती करू शकतो, की तुम्ही कुठे काय चुकलेलात का? का हा तुम्हाला मदतच आणि नेहमी कार्मिक नातं तुमचं सगळ्यात जवळचं नातं असतं. सोल ओके, लेव्हलवरती. कारण ओके. तो तुम्हाला काहीतरी शिकवतोय. प्रत्येक नातं जर तुम्हाला हं, अत्याचार करताय, तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहताय. काही हं. नाती अशी आहेत आई-वडिलांची. आई-वडीलच तुमचे कार्मिक आहेत. ओके. की ते तुम्हाला सपोर्ट नाही करणार. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला डिस्करेज करणार. "तू काच जन्माला आला? तुझं असंच आहे, तुझं तसंच आहे." वाईट ओह! बोलणार.
मग हे काय आहे, की तुम्हाला स्टँड करायचंय स्वतःच्या पायावरती. तुम्हाला ओके. स्ट्रॉंग बनायचंय. मला कुणाची गरज नाही. आई-वडील जर आपले जन्म देणारे आपल्या बरोबर नाहीयेत, तर बाकी हं. दुनिया कोण आहे? बरोबर आहे. कारण हे तुमचं लेसन आहे ना. म्हणून ते लोकं तसे वागतात. ते लोकं ओके. रोल प्ले करतात. कारण ना आपण असं बिना परीक्षेचं कसं शिकणार? करेक्ट आहे. हां. तर ही परीक्षा घ्यायला कोणतरी तर पाहिजे ना तिथे. बरोबर आहे. बरोबर. प्रश्न लिहिणारा, करेक्ट. परीक्षा घेणारा. मग हे लोकं कुठेतरी तुमची परीक्षा घेतात. तेव्हा तुम्हाला स्वतःतली ताकद समजते. तेव्हा तुम्ही पायावर उभं राहता. जाऊन हां. आणि त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टी लेट गो करू शकता. ओके. कधी-कधी लोकं ना मेहनत करतात, मोठे पण होतात, पण अपेक्षा संपत नाही, की हां. ह्यांनी कधी प्रेमाने ना हात नाही फिरवला. हां. ह्यांनी कधी हे नाही केलं. पण ते केलं असतं तर मग तुम्ही ह्या लेव्हलवरती नसता. हां. करेक्ट. ते करण्यासाठी झिरोतून ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला फील करण्यासाठी ह्या गोष्टी घडणं महत्वाचं आहे. ओके, ओके, ओके. जसं तुम्ही आत्ता म्हणाल, की सोल लेव्हलला डिसाईड होते, की मी जन्माला आल्यानंतर मला काय शिकायचं फॉरगिव्हनेस असेल किंवा काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील. पण सध्या जी आत्ता जर्नी चालू आहे लोकांची पैशाच्या मागे सगळे पळतायत. ऑब्व्हियसली पैशाशिवाय सध्या तरी जगणं काहीच अवघड नाहीये. आहे. पण मग ही गोष्ट, की मी कुठलं करियर करायला पाहिजे किंवा मी किती पैसे कमवायला पाहिजे किंवा मी अ, कुठं पैसे लॉस करायला पाहिजे, ह्या गोष्टी पण आधी डिसाईड होतात का? बघा सोल जर्नीकडे ना ब्लूप्रिंट असतं. जसं हं, हे तुमचं घर आहे, घराचं ब्लूप्रिंट असते. हं. इथे ही भिंत असेल, इथे ही भिंत असेल किंवा हां, आता डिसाईड करून आली आहे सोल मला मुंबई ते दिल्ली जायचंय. हां, दिल्ली माझं लास्ट डेस्टिनेशन आहे. हां. आता त्या सोलवरती असतं, की ते सायकलने जाणार आहे, ट्रेननी जाणार आहे, ओके, प्लेननी जाणार आहे. मग त्याच्यासाठी फ्री विल आहे. ओके. तुम्ही शॉर्टकटच्या चक्करमध्ये चुकीचं घेतलं. हां. चुकीचा डिसिजन घेतला, चुकीचा मार्ग निवडला, तर डिले होईल गोष्टी व्हायला. करेक्ट. यू-टर्न घेणं डिफिकल्ट होतं ना हां. कधीही, चुकीचा मार्ग निवडला तर. हां, 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 हां. तुम्हाला जायचं दिल्लीला होतं, तुम्ही चाललात केरळला. हां. तर अपोझिट पळताय तुम्ही आणि म्हणताय, की सॅटिस्फॅक्शन का नाही भेटत आहे? समाधान का नाही भेटत आहे? हां. बिकॉज तुम्ही चुकीचा मार्ग निवडला ना, ओके, असं. तर ते डिसाइडेड असतं, पण काही गोष्टीमध्ये फ्री विल पण असतं. त्याच्यासाठी तुम्हाला आत्म्याशी कनेक्ट व्हावं लागेल. ओके. मेडिटेशन करावं लागेल, शांत बसावं लागेल, आपोआप प्रश्नांची उत्तरं भेटतील. मग पैसा फक्त ह्यानी इतका कमवला आणि ह्याच्यातून कमवला, तर मी पण तसाच कमवेल, हां. हे लॉजिक नाही चालणार. ओके. तो त्याच्या कर्मानी करतोय. करेक्ट. शेअर हां. मार्केट सगळ्यांसाठी नाहीये. तुम्ही हां. आता पण Google करून बघा हो, 80-90% हो. लोकं फेलच होतात फेलच त्याच्यामध्ये. होते. हो. आणि मॅक्सिमम लोकांचे प्रश्न येतात मला, "मॅम शेअर मार्केटमध्ये काय होईल? किती पैसा हां. कमवू शकतो?" बाबा नाही, सगळ्यांसाठी नाहीये. हां. त्यांची कर्म तशी होती. काही ओके. प्रश्न असे पण होते आपल्या पॉडकास्ट खाली बरेच होते, की हं. आम्ही अंबानीच्या घरी का नाही मग जन्म हां. घेतला? करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हां. बाबा तुमचे कर्म तसे नाहीयेत ना. आधी हां. कर्म तसे करा. ह्या करेक्ट. जन्मी करा म्हणजे पुढच्या जन्मी अंबानीच्या घरी होईल हां. जन्म. आणि अंबानीच्या घरी जन्म घेतला म्हणून तुम्ही सुखी प्राणी कशावरनं? नाही. अनंत अंबानी हां. आपण करेक्ट, बघतोय. करेक्ट. ठीक आहे. हं. तो पण एक सोलचा एक्झाम्पल आहे, हं, हं. की अ, किती त्रास सहन करतो. उठायला हो. बसायला तो नाही करू शकत ना. पैसा हं. थोडी त्याला हील करू शकतो. करेक्ट तो नाहीये. असा आजार घेऊन आलाय, की एवढ्या पैसे असून सुद्धा हं. आपण किती दुर्लक्ष करतो. आपल्याला जे शरीर भेटलं आहे. हां. उठणं बसणं जर कठीण झालं माणसाला, किती अवघड आयुष्य आहे. पैसा असून काय करणार? त्याचा करेक्ट. उपभोग नाही करता नाही येत करता येते. लोकं हे नाही समजत आहेत. हां. तुम्ही अभ्यास करायला आलात, तो पण अभ्यास करायलाच आलेला आहे. असं हो. नाही की पैसा आहे म्हणून दुःख सगळी संपली. नाही. हां. पैसा असून पण दुःख असतात. ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. करेक्ट, करेक्ट. आणि त्या वेडिंगमध्ये पण दोघं ते रडले होते प्रचंड, की मुलगा एवढा पेनमध्ये आहे. सो त्यांनी पण ते एक्सेप्ट केलं, की त्यांची ही जर्नी आहे आणि ते जगावंच लागणार आहे. बरोबर आहे. तर हे लोकांसाठी एक उदाहरण आहे. कारण लोकं पैसा पैसा टेम्पररी आहे ना. तो हं. समाधान नाही देणार आहे. करेक्ट. जी शांती आपण म्हणतो किंवा एक सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, ते तुम्ही सोल पर्पजशी अलाइन होऊन एखाद्या झोपडीत राहून पण करू शकता. हां. नॉर्मल काम करून पण करू शकता. म्हणजे अशी पण लोकं आहेत माझ्याकडे, की दिवसाचे मजुरी करतात, दिवसाचे हां. पैसे त्यांना भेटतात. हं, तर त्याच्यामध्ये पण ते लोकं खुश आहेत. हं. समाधानी आहे जास्त पळापळीमध्ये नाहीये. त्या गोष्टी जितक्या कमी करताल तुम्ही, तेवढा लवकर मोक्ष भेटेल तुम्हाला, की हाव. माझं हां. म्हणजे एक अजून आलेलं माझ्याकडे केस. ते म्हणतात माझं ना 4 बीएचके घर आहे हं. आणि ज्यावेळेला मी घ्यायला गेलो, माझं स्वप्न होतं, मला करायचंच होतं. मी इथून-तिथून पैसे गोळा केले. मी पैसे घेतले आणि भरले आणि आता मला खूप टेन्शन येतंय, मला झोप येत नाही. हां. मग का ना? ठीक आहे आणि तुम्हाला जर असा प्रॉब्लेम होतोय, तर तुम्ही त्याच्या डीपमध्ये जावा.
काय 4 बीएचके मधून 2 बीएचके मध्ये जायला लागेल हा. शेवटी, अजून मॅक्सिमम काय. पण तो जो छळ करताय ना तुम्ही स्वतःच्या आत्म्याच्या, त्या गोष्टीमुळे हा. ते खूप पेनफुल आहे. बिकॉज ती त्या गोष्टी तुम्हाला परत रिबर्थ घ्यायला लावते. करेक्ट बिकॉज आहे. तुम्हाला नाही माहिती ना तुम्ही ह्या टेन्शन मध्ये गेलात, काय हा. राहणार आहे त्याच्या मागे. बरोबर. सोल छोट्या पर्पज घरात कम्प्लीट नाही होणार. सोल पर्पज कम्प्लीट नाही होणार, बिकॉज तुम्ही एनर्जी तर तुम्ही 4 बीएचके मध्येच लावली. तुमचा हा. पर्पज तर दुसरा होता. करेक्ट आहे. असं. तर मग ठीक आहे, 2 बीएचके मध्ये राहा, पण समाधानी राहा. हा. समाधान शोधा, पैसा नका शोधू. पैसा आपोआप येईल. जे लोक समाधानी असतात, जे लोक खुश असतात, हा. महालक्ष्मी तिकडे येणारच. ती करेक्ट आहे. टिकतेच. मग आपण आता पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये हे कळू शकतं का एखाद्या व्यक्तीला, की मी कुठल्या पर्पजसाठी आलोय आणि मला कुठल्या करिअर केलं पाहिजे जेणेकरून माझा सोल पर्पज पूर्ण होईल? 100%. ओके. सोल पर्पज आपल्याला माहिती करण्यासाठी आपण पास्ट लाईफ रिग्रेशन करायलाच पाहिजे. ओके. त्यांनी मोक्ष भेटणं पण इझी होईल आपल्याला, आणि डिसिजन घेणं पण इझी होईल की आपल्याला काय करायचंय. मी ओके. मार्ग बदललाय का, मी हम्म. केरळला पळतोय का, हे हा. लक्षात येईल. ओके. बिकॉज कारण तर दुसरं आहे ना. आणि हे बघा ना, आता जर 500 जन्म आपण घेतोय, प्रत्येक जन्म महत्वाचं नाहीये ना, हा. की पैसा पण असावा, बायको पण चांगली असावी, हो, हो, फॅमिली हो, पण हो. चांगली असावी, आई वडील पण चांगले असावे. मग 500 जन्म घेणारच का सोल? बरोबर आहे. सगळीकडनं सगळंच नॉर्मल असेल, हा. तर मग तुम्ही शिकणार काय? करेक्ट. कुठेतरी चॅलेंजेस फेस केल्याशिवाय आमचं आयुष्य एवढं त्रासाचं का, हा. हा प्रश्न असतो लोकांचा. करेक्ट. अरे बाबा, त्रास नसल्याशिवाय तर तुम्ही जन्मच नसता घेतला, मोक्षच प्राप्त केला असतं ना. हा. लर्निंगसाठी तुम्हाला परीक्षा देणं महत्वाचं आहे. परीक्षा चालू आहे. करेक्ट, करेक्ट. असं एखादं एक्झाम्पल आहे तुमच्याकडे, की जे त्यांचं तुम्ही पास्ट लाईफ केलं आणि मग त्यांनी त्यांची फील्ड चेंज केली आणि आता ते खूप हॅपी आहेत? हा, आहेत ना, बऱ्याच आहेत. ओके. एक तर आहेत, फिमेल आहेत, वयस्कर आहेत त्या. हम्म. त्यांना टीचिंग खूप आवडते, हम्म. सिंगिंग खूप आवडते. बिकॉज ऑफ फॅमिली, बाकीच्या गोष्टी त्यांना ते करता नाही आलं, जॉब वगैरे केलं, मग ते समाधान नव्हतं भेटत, हा. सॅटिस्फॅक्शन नाही भेटत आहे, कळत नाहीये, काहीतरी इनकम्प्लीट आलंय, माहिती नाही मी काय शोधते. त्यांनी अगेन त्या गोष्टी जॉईन केल्या, हम्म. परत क्लासेस वगैरे करायला लागल्या. आणि आता मेसेज पण आलाय त्यांचा की मॅम मी हे जॉईन केलंय, मी हे करायला लागले, आणि मला खूप समाधान वाटतं, मी खूप खुश आहे. तुमच्यामुळे मार्ग सापडला. बिकॉज पर्पज त्यांचा होता टीचिंग. ठीक आहे, हम्म. अजून एक दुसरा केस आहे, त्यांचा पर्पज होता टीचिंग. मग त्या शोधतात की मग मला कॉलेजमध्ये जाऊन प्रोफेसर बनूनच शिकवायचं. म्हटलं असं गरजेचं नाहीये ना. तुम्ही हा. संस्कृत है ना, तुम्ही शिकला आहात, तुम्ही भगवद्गीता घ्या, हम्म. त्यातले श्लोक घ्या, युट्यूब वरती जावा, नॉलेज वाटायचंय. हा. करेक्ट. सोलला पैशाची काही घेणं देणं नाही, गरज नाही. फुकटमध्ये करा ना, काय हा. फरक पडतो. बरोबर आहे. पुन्हा उद्या ते ग्रो झालं, त्याच्यातून पैसे लागले, ती गोष्ट वेगळी. हा. पण त्यांचा पर्पज होता की लर्निंग, आणि त्यांना करेक्ट. खूप होतं ज्ञान. म्हणजे आताच झालंय, 2-4 दिवसच झाले त्यांचा, ओके. त्यामुळे आठवण येते माझ्या. तर त्यांचं होतं की मला लोकांना शिकवायचं किंवा हा. ते पसरवायचं लोकांपर्यंत, ज्ञान जे माझ्याकडे आहे ते कुठल्याही पद्धतीने करू शकतो. करेक्ट. पैसाला मेन बनून, पैसा इज अ बायो प्रोडक्ट. मी नेहमी हम्म. म्हणत असते असं की तुम्ही पर्पस बघा. जर एखादा हा. डॉक्टर विचार करतोय की मी करोडो रुपये कमवण्यासाठी डॉक्टर बनतोय, हा. तर मग तो कधीच सक्सेसफुल होणार नाही, समाधान करेक्ट. पण नाही भेटणार. हो. तो म्हणेल की मला सेवा करायची आहे लोकांची, आणि हा. मला लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त करायचं. तो डॉक्टर आहे, पैसा तर बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक येणारच. येणारच. बरोबर आहे. असं. तर ते तुम्ही ओके. इंटेन्शन पण खूप महत्वाचे असतात तुमचे त्याच्यामागे. करेक्ट, करेक्ट. तुमच्या ह्यासाठी एक चांगलं उदाहरण असं आहे, की आता सध्या कीर्तनकार खूप सारे आहेत. अगोदर कीर्तन हे प्रबोधनासाठी वापरलं जायचं, जिथे कुठलीही ₹1 न घेतला जाता प्रबोधन करायचं. आज उलटं झालंय, की आज त्याच कीर्तनकारांना लाखो रुपये देऊन लोक बोलवतायत. अर्थात स्वार्थ नाही ठेवला तर पैसा तर मिळणारच आहे. येणारच. बरोबर. आणि काळाची गरज आहे ना, मग लोक मला पण म्हणतात की मॅडम तुम्ही का मग फी घेता? हम्म. का जर मी सेवा पण करतेय, तरी पण कुठेतरी मी ना तुमच्या कर्मामध्ये हील करते, किंवा ते लोक कीर्तनकार पण तुम्हाला तुमचं प्रबोधन करतायत. करेक्ट आहे. एखादा लाईन त्यांची तुम्हाला इतकी मनाला भावून जाते आणि तुमचं आयुष्य बदलतं. हो. कुठेतरी ते तुमचं जर आतून त्या गोष्टी, ते पेन, ते तकलीफ तुमचं काढत असतील, हा. आणि त्यांचं पण तर नॉर्मल आयुष्य आहे ना, बरोबर आहे. हवेवरती नाही जगत नाही आम्ही जगत पण, आहे. बाकीच्या बरोबर. गोष्टी आहेत गरजेच्या, थोडं कमी प्रमाणात, पण घेणं महत्वाचं असतं. आणि हे जे अल्टरनेटिव्ह फील्ड आहेत, म्हणजे कीर्तनकार म्हणा, हम्म. प्रबोधन करणारे म्हणा, किंवा आमच्यासारखे म्हणा, हा. बोलणारे जे हिलिंग करतात असं, हम्म. तर जेव्हा हे पैसे चार्ज करतात, ह्याला एनर्जी एक्सचेंज म्हणतो आम्ही.
ओके. बिकॉज आम्ही जाऊन तिकडे तुमचा तो गुंता जो 10 वर्ष तुम्हाला अजून फेडायचा आहे. हां. कार्मिक नातं जर आपण बघितलं ना, ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला एक्सपायरी डेट बरोबर येतं. मी नेहमी म्हणत असते. ओके. हा जो नातं आहे हे नेहमीसाठी नसतं, हां. लॉंग टर्म करेक्ट, करेक्ट. साठी नसतं. हं. ते एक्सपायरी डेट बरोबर आलंय. पण जर तुम्ही माझ्याकडे आलात आणि मला बोललात की मॅडम असं असं आहे, माझं माझ्या बायकोबरोबर बिलकुल पटत नाही, खूप हं. त्रास होतोय, खूप है ना, तर हं. आपण तिथे जातो, तिथे हं. बघतो. जर तुमचं असं निगेटिव्ह कॉर्ड कनेक्टेड आहे तर ते कट करतो ओके. आणि आपल्याला मेसेज पण भेटतात. जवळजवळ 40 दिवसात तुम्हाला कळेल. आपोआपच अशा अशा गोष्टी घडायला लागतील. तुम्ही स्वतःहून वेगळे होताल किंवा मग असं घडेल की तुम्ही दोघं सोलमेट सारखे परत जगायला लागलात. तुमच्या ओके. आयुष्यात इतका फरक पडतो त्या गोष्टीमुळे. त्याचा चार्ज तर घेणारच ना हां. माणूस. कारण करेक्ट. मी कुठेतरी त्या गोष्टीची मध्यस्थी झाले. हां. तुमचे कर्म तेवढ्या जे 10 वर्षात फेडायचे होते, 5 वर्षात रिझॉल्व्ह झाले. हां. है ना, तुमचं लाईफ पुढे स्पीड अप होणार आहे. बिकॉज तुम्ही जन्म घेता तेव्हा 500 किलो डोक्यावरती कर्म घेऊन आलात. करेक्ट आहे. आता जर हे बायको बरोबरचं रिझॉल्व्ह झालं, तुमचे 300 किलो कमी झाले. हां. 200 किलो शिल्लक राहिले थोडेसे. पटापट चालणं सुरू झालं. करेक्ट. तर कुठेतरी मी भागीदार झाले. त्याची एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे मला. बरोबर आहे. कारण तुमचा तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह केला ना मी. करेक्ट, करेक्ट. असं. आणि साधं सध्या जी गोष्ट आहे, की पैशाशिवाय काही होत नाही. सो बरोबर. घेणं गरजेचंच आहे, म्हणजे मलाही असं वाटतं. पण समजा आता आपल्या व्हिडिओखाली एक कमेंट अशी होती मुलाची, मला आता नाव माहिती नाही त्या हं, मुलाचं. हं. पण यंग मुलगा होता आणि त्याचं असं म्हणणं होतं, की माझं ग्रॅज्युएशन झालंय, पण मला कळत नाहीये, की मी नक्की कुठं करियर करावं? कुठून काहीच अपॉर्च्युनिटी येत नाहीये. हं. पुढे काहीच दिसत नाहीये. मग समजा यंग जनरेशनची जी मुलं आहेत, त्यांना करियरमध्ये काही म्हणजे आपण काय सोल पर्पज घेऊन आलो आहोत? हं. आपण कुठे करियर केलं पाहिजे? हे आपण सांगू शकतो का? 100% सांगू शकतो. ओके. ह्याच्यासाठी आकाशिक करू शकतात किंवा कन्सल्टेशनमध्ये पण बऱ्यापैकी गोष्टी आपण बिकॉज मी सायकॉलॉजिस्ट आहे, त्यामुळे त्याच्यातून पण आपण बऱ्यापैकी ॲप्टिट्यूड टेस्टनी आपण हां. चेक करू शकतो, की मुलांना काय करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, काय न्यूमरोलॉजीनी पण होतं. बऱ्याच गोष्टी म्हणजे असं महत्वाचं नाही, की त्याला पास्ट लाईफ रिग्रेशनच करावं ओके. लागेल छोट्या या गोष्टीसाठी, की हां. करियर डिसाईड होत नाहीये, मला हां. समजत नाहीये. तर अजून पण आहेत, फक्त काउन्सिलिंग पण केलं ना, हां. एक अर्ध्या तासाचं सेशन वगैरे घेऊन माझ्याशी, कारण त्याचे चार्जेस थोडे कमी आहेत. इट ओके. विल बी हेल्पफुल त्यांच्यासाठी, की काय करता येईल पुढे असं. ओके. म्हणजे साधारण म्हणजे आता तुम्ही ॲस्ट्रोचं पण करता. मग एक्झॅक्टली ते कुंडलीवरनं होईल की कशावरनं? सगळीकडे. म्हणजे आपण न्यूमरोलॉजीनी पण बघतो. त्यावेळेला जेव्हा तुम्ही अर्ध्या तासाचं सेशन घेऊन येताय माझ्याकडे, हां. त्यावेळेला मी कुंडली पण चेक करते, न्यूमरोलॉजीनी पण चेक करते. ओके. मग ॲस्ट्रोटॉक वरती पण असतेच मी अवेलेबल, तिथे कनेक्ट करू शकता किंवा पर्सनली मला अर्ध्या तासाचं बुकिंग करून तुम्ही डिस्कस करू शकता. आपण प्रत्येक ॲस्पेक्ट वरती चेक करतो, ओके. की कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी बेटर आहे, कधीपर्यंत ती अपॉर्च्युनिटी येईल, कुठला योग ॲक्टिव्ह होतोय त्यावेळेला हां. आणि काय तुम्ही करू शकता. ओके. असं. ओके. कधी-कधी काय असतं माहिती आहे, सोलचं डिसाइडेड असतं, की मी बाहेर जाऊन काहीतरी करणार. हे कुंडलीतून पण दिसतं, हं, हं. डेट ऑफ बर्थनी पण दिसतं. त्यांचं म्हणजे आपण म्हणतो ना, कर्मभूमी तुमची जन्मभूमी नाहीये. ओके. हां, हां, ठीक हां. आहे. पण आपण काय करतो, मला पुण्यात राहिले, मी मुंबईत राहिले, मला मुंबई नाही सोडायची. हां, मग हां. तुम्ही स्ट्रगल करता. ओके, तर ओके. ह्याच्यासाठी पण डायरेक्ट पास्ट लाईफ रिग्रेशन नाही, पण कन्सल्टेशननी बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कळतात. आणि असे खूप केसेस आहेत माझ्याकडे, की "अरे हां, मॅडम खरंच आम्ही बाहेर गेलो आणि आम्हाला सक्सेस भेटला." ओके. कारण मुंबई, पुण्याच्या लोकांना खूप जास्त असतं, की आम्हाला मुंबई सोडून नाही सोडून जायचंय, हां. पुण्या सोडून नाही जायचंय. बाबा करेक्ट. बाहेरच आहे तुझं. हां. ओके, ओके. एखाद दुसरी केस सांगू शकता जेणेकरून लोकं रिलेट करू शकतील? एक मुलगी आहे जी 95 बॉर्न आहे आणि ती आई-वडील तिचे हे झाले, डेथ झाले. ॲस्ट्रोटॉकवरती कनेक्टेड आहे माझ्याबरोबर. हां. बरेच वर्ष झाली, 3-4 वर्ष झाली. तर ती पण असं मी तिला पहिल्यापासून म्हणते, "बघ तुला बाहेरच सक्सेस आहे, बाहेरच सक्सेस आहे." ती मुंबईची आहे. हं. "नाही आता प्रॉपर्टी आहे, हे ते सगळं माझंच आहे आता, मी नाही जाऊ शकत." पण तिला शेवटपर्यंत ते समाधान आहे ना, ते भेटतच नव्हतं. मग शेवटी ओके. आपोआप चालून एक अपॉर्च्युनिटी आली बाहेरची आणि तिला सगळं वाइंड अप करून बाहेर जावं लागलं. नाऊ शी इज व्हेरी हॅपी, सॅटिस्फाईड. तिथे ओके. तिला पार्टनर पण भेटला बिकॉज हे सगळं लिहिलेलं होतं ऑलरेडी, की तो पार्टनर पण बाहेर आहे. पण इकडे ती स्ट्रगल करत होती, कारण इकडे तर लिहिलेलंच नाहीये ना हां. तुझ्यासाठी. करेक्ट आहे. कर्म पण म्हणजे कर्मभूमी नाहीये तुझी ही. बाहेरच तुला जॉब पण भेटेल, सेटलमेंट बाहेर आहे, नवरा पण बाहेरचाच आहे. तर हां. ह्याच्यामुळे क्लिअरिटी भेटली तिला आणि करेक्ट. बाहेरची अपॉर्च्युनिटी आली. तिने फक्त असाच इंटरव्ह्यू दिला. 3 पटीने पगार आहे तिला आत्तापेक्षा ओके. आणि पार्टनर पण भेटला. सगळं खुश आहे ओके, एकदम. ओके, ओके. आता परत आपण आपल्या कार्मिक कर्मावरती येऊयात. हं, हं. आता समजा काही-काही नवरा-बायकोच्या नात्यामध्ये असं असतं,
की दोघांमध्ये इतकी प्रचंड भांडणं होतात. म्हणजे समजा नवरा असेल तर तो बायकोला खूप काही-काही बोलतोय किंवा बायको असेल तर नवऱ्याला खूप काही बोलते. पण सडनली एक 5 मिनिटामध्येच समजा बायको नवऱ्याचं नवरा आणि बायकोचं भांडणं झाले आणि बायको खूप बोलली नवऱ्याला, तर 2 मिनिटात बायको येऊन त्याला चहा पाहिजे का? किंवा तुला काय हवंय का? म्हणजे इतकं आपल्यात काहीच नाही झालं. लगेच नॉर्मल. हां. एकदम नॉर्मल होतं. मग हे नक्की सोलमेट आहेत की हे कार्मिक असतात? नाही बघा, ह्या जर सायकल रिपीट होते ना, हं. 100% हे कार्मिक आहे. ओके. तुम्ही वर्षभर बघा, 2 वर्ष बघा, 3 वर्ष बघा. 3 वर्षात जर एक फ्रिक्वेंट वेळेने म्हणजे 1-2 महिन्यांनी ह्या गोष्टी रिपीट होतात माझ्या आयुष्यामध्ये. हं. परत मग सगळं नॉर्मल होतं. हां. पण रिपिटेटिव्ह पॅटर्न इट मीन्स कार्मिक. कारण ते ओके. काय होतं माहिती आहे, कार्मिक काय करतं, तुमचं ना हळू तुमची शक्ती शोषून घेतं. तुमच्यात एनर्जीच राहत नाही. तुम्हाला स्टेप पण उचलायचा आहे, तुम्हाला बाहेर पण निघायचं त्या गोष्टीतून, पण ताकदच नाहीये. कसं करणार? काय करणार? होणार का हां. नाही? बिकॉज एक वॉल क्रिएट करतो. कार्मिक नातं जे असतं तुमच्या आजूबाजूला वॉल क्रिएट करतं. इल्युजन देतं, की ओके. सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. हां. टेम्पररी होतं ना. करेक्ट. हो. ठीक आहे. आत्तासाठी असं झालं, आता सगळं व्यवस्थित होईल, आता नाही होणार. पण अगेन 1 महिन्यानी तेच होतंय, 2 महिन्यांनी तेच होतंय. हां. इट मीन्स इट्स है ना सिग्नल, रेड सिग्नल की हे नाही वर्कआउट होणार आहे. हे कधी ना कधी स्टेप घेऊन मला पाऊल उचलावं लागेल आणि खूप डिफिकल्ट होतं. पण जसं तुम्ही या नात्याला सोडताल, तसं तुम्ही स्वतःमध्ये ग्रोथ बघताल, ओके. चेंजेस बघताल. सगळ्यात मोठं जर तुम्ही फरक बघितला तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या वागणं, बोलणं बदलून जाईल एकदम. ओके. कारण त्या ह्यातून घुसमटातून तुम्ही बाहेर निघता ना हां. आणि बरोबर आहे. अचानक तुम्हाला वाटेल, "अरे, सगळं किती वेगळं आहे, सगळं किती बदललेलं आहे, सगळं धुकट दिसत होतं." करेक्ट. हे कसं असतं माहितीये का कार्मिक नातं? असं समजा एक जहाज चाललंय. हां. त्याच्यामध्ये छोटे-छोटे होल झालेत आणि हां. पाणी चाललंय त्याच्यामधून हळू-हळू. हां. ठीक आहे? हळू-हळू तुमची एनर्जी, तुमची जी ताकद आहे, ती शोषली जाते हां. कार्मिकमध्ये. जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल, तेवढ्या लवकर तुम्ही डिसिजन घ्या आणि पुढे व्हा. ह्याच्या मागे जर ना असं बघितलं गेलं तर मी डिटेल थोडंसं हां. सांगू वाटतंय मला. हां. सांगा ना. आताचे जे जनरेशन आहे, न्यू जनरेशन ह्यांच्यामध्ये खूप जास्त असतं. एक तर हे लोकं ना लेट गो करत नाही, सोडत नाही. हां. खूप वेळा असं होतं त्यांच्या लहानपणात आपण जाऊन बघितलं ना, एक आहे केस माझ्याकडे मुलगी आहे. तिच्या लहानपणी ना वडील लहानपणीच वारले. हं. आईने काहीतरी दुसरं लग्न केलं आणि भाऊ होता मोठा, त्याच्यावर पण एवढं काही जास्त चांगलं नातं नाही. कोणी दुसऱ्यांनी, आजी-आजोबांनी सांभाळलं. 9वी-10वी नंतर हॉस्टेलमध्ये राहिली. हां. ते एकटेपणा आतमध्ये खूप राहिला. हां. अशा ह्याच्यामध्ये की प्रेम करणारा माणूस पाहिजे. माणूस शोधतं. हां. अशा ह्याच्यामध्ये तिने एक पार्टनर शोधला. ती कनेक्ट झाली मला. 3-4 वर्ष झाली राजस्थानमध्ये राहते. आणि इतकी कनेक्टेड आहे त्या मुलाबरोबर. मी तिला म्हणते, "अगं हा कार्मिक नातं आहे. हा टेम्पररी आहे." नाही तो पहिले 6 महिने खूप चांगला होता. तो किती ओह! काळजी घ्यायचा, माझी आई बनायचा, माझ्यासाठी वडील बनायचा, माझ्यासाठी सगळं करायचा. पण आता बदललाय. आता मी खूप जास्त प्रेम करते, मी खूप जास्त द्यायचा प्रयत्न करते, पण तो चेंज होत नाहीये. ओके. मला दिसतंय इकडे हां. कुंडलीमध्ये जन्मतारखेनुसार की मॅचच नाहीये तुमचं. हा हं. कार्मिकच आहे. हा लेसन लर्न करवायला बिकॉज यू आर व्हेरी डेस्परेट, की मला हवंय, मला हवंय. जो पहिला माणूस आला त्याला तू धरलंस. हं. पण तू चेक नाही केलं ना. आणि करेक्ट. स्टार्टिंगला 6 महिने तर कोणी दाखवणार आणि हा कार्मिक, प्युअर कार्मिक आहे. ओके. मागच्या जन्माचं देणं-घेणं आहे. आता फक्त तिला स्टेप उचलायचा आहे आणि त्याच्यातून बाहेर पडायचं. पण ते होत नाही. आणि त्या मुलाच्या बाजूने जर आपण बघितलं, त्याच्या जन्मतारखेनुसार त्याला ओव्हर पॅम्परिंग केलं गेलं. ओके. रिलेशनशिपमध्ये ओव्हर म्हणजे आई-वडील नाही का, हे ग्लास तुटला किंवा है ना ₹500 ची "अरे काय नाही, मी तुला ₹1000 आणून देईल." ओके. तर ह्याच्यामुळे काय ओव्हर होतं, केअरिंग. त्यांची मानसिकता काय होते अशा मुलांची, जे व्हॅल्यू नाही करत नात्याचं, प्रेमाचं. काय होतं, हां. की ठीक आहे ना, ही गेली तर दुसरी. हां. तर हे दोन्ही पॅटर्न आता खूप जास्त व्हायला लागलेत. म्हणजे करेक्ट आहे. हो. यंगस्टरमध्ये ना मला हे खूप जास्त दिसतात, की एक जो सोडू शकत नाहीये, लेट गो करू शकत नाही बिकॉज आयुष्यात कधी प्रेम फीलच नाही केलं. हां. आई-वडिलांपासून पण बिकॉज आता एकतर विभक्त फॅमिली झाली आहे. हां. पहिलं कसं आई-वडील कामाला गेले, आजी-आजोबा असायचे. करेक्ट आहे. कुठेतरी ते भरपाई व्हायची. पण माणूस ना इतका एकटा होत चाललाय आता. हां. प्लस अशा एजमध्ये आल्यानंतर मग तुम्ही ते शोधता आणि हां. तुम्ही अट्रॅक्ट करता. ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे, आपल्यामध्ये ना एक प्लस एनर्जी असते, एक मायनस एनर्जी असते. हां.
जर मी मायनस एनर्जी क्रिएट केली माझ्यामध्ये, तर मायनसच अट्रॅक्ट करणार ना मी, करेक्ट आहे. की माझ्यामध्ये कमी आहे, मला ही गोष्ट नाहीये, ही गोष्ट नाही, मला प्रेम पाहिजे, मला प्रेम पाहिजे. हां. जेव्हा मी नीडी मध्ये आहे, करेक्ट. तुम्ही तर एक सोल आहात, तुम्ही कंप्लीट आहात, तुम्हाला बाहेर कोणाची गरज नाही. हां. जेव्हा तुम्ही पूर्णपणे प्रेमाने भरलेले आहात, तेव्हा तुम्ही समोरच्याला ते देऊ शकता. करेक्ट. बरोबर? जर तुम्ही इनकम्प्लीट आहात, तुम्ही मायनस आहात, तर हां. मग तुम्ही मायनसच बोलवणार. आणि हां. समोरचा माणूस काय बघतो माहितीये, स्टार्टिंगला आपण सांगत नाही आपण मायनस आहे. हां. है ना, आपण करेक्ट आहे. पण प्रेम दाखवतो, तो करेक्ट. पण प्रेम हो, दाखवतो, हो, हो. सगळं व्यवस्थित चालू आहे. हळूहळू ना समोरच्याला दिसायला लागतं, यार ही तर ओव्हर करते, ओव्हर हां. केअर, ओव्हर प्रेम. ही का करत करेक्ट. असते जास्त? बिकॉज तिला वाटतं की हा सोडून नको जायला. इन्सिक्युरिटी हां. असते ना, हां. आणि करेक्ट. एवढ्या दिवसांनी भेटलंय, आता हा हं. नेहमी माझा राहायला पाहिजे. हां. आपण आपल्या एनर्जीपेक्षा, म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रेम करतो त्याला. मी हां. प्रेम केलं ना, हा बदलेल. करेक्ट. प्रत्येक नात्यामध्ये नवरा बायकोचं नातं असू द्या किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं असू द्या, हे होतं. आपण जास्त हं. मी माझ्या प्रेमाने बदलेल. पण करेक्ट. कसं बदलणार? तो तर त्याचा पॅटर्न घेऊन आलाय. हां. बरोबर. पण ते एक्सेप्टन्सच येत नाही करेक्ट. लोकांमध्ये. करेक्ट. असा प्रॉब्लेम करेक्ट. आहे. ओके. आता तुम्ही मगाशी ट्विन फ्लेम बद्दल बोललात, की एक सोलचे 2 सोल होऊ शकतात. तर हां. एक्झॅक्टली ती गोष्ट काय आणि ते कधी होतं? ट्विन फ्लेमचं जर आपण बघायला गेलो ना, ट्विन फ्लेमचं कसं असतं, एक सोल जी खूप जन्म आपलं जन्म घेते आणि ती बरेच आपले कर्म कंप्लीट केले तिने. हां. आता शेवटच्या 4-5 जन्मात सगळं संपून जाईल. हां. जे काय पेंडिंग कर्म आहे असं तिला कळतंय. आता दिसतंय मला प्रारब्धमध्ये माझे एवढेच बाकी आहेत आता. हां, हां. तर मी काय करणार, की मी खूप ओल्ड सोल आहे. मला काही पॉवर भेटल्यात, काही हे भेटलंय ना, आशीर्वाद भेटलेत. तर हां. मी स्वतःला 2 पार्टमध्ये डिव्हाईड करू शकते ओके. आणि अर्धं-अर्धं, म्हणजे जे 5 जन्माचं होतं ते दोघांमध्ये डिव्हाईड करणार हां. आणि जाऊन आपण रिझॉल्व्ह करणार. ते कर्म संपवून टाकणार, म्हणजे हां. आपल्याला दोघांना एकत्र मोक्ष भेटेल. ओके. असं. तर ह्याला ट्विन फ्लेम, एका आत्म्याचे 2 भाग. हां. ह्यांच्यामध्ये अट्रॅक्शन भयंकर असतं. हे बनलेले नसतात एक दुसऱ्यासाठी. हां. हे असतात फक्त सपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे? किंवा ओके. रिझॉल्व्ह करण्यासाठी ते प्रॉब्लेम, असं आपण म्हणू शकतो. क्वचित असतात. सगळ्यांचे ट्विन फ्लेम नसतात. जे ओल्ड ओके. सोल असतात त्यांचेच असतात. तर ह्यांचं पॅटर्न जर बघायचं झालं ना, तर लहानपणापासून खूप त्रास, खूप स्ट्रगल, खूप हं. प्रॉब्लेम करून ते लोकं पुढे जातात, मोठे हां. होतात. त्यांच्या जर्नीमध्ये लिहिलेलं नसतं, की तुम्ही एक दुसऱ्याला कनेक्ट होताल. पण हं. कुठेतरी इन्कम्प्लिशन पहिल्यापासून फील होत असतं, की काहीतरी अपूर्णपणा आहे. ओके. जेवढं 100% मला एफर्ट लावायला पाहिजे, हां. तो लागत नाहीये. कुठेतरी मी इन्कम्प्लीट आहे आतून, असं फील होतं. ओके. आणि जर चुकून तो ट्विन फ्लेम तुम्हाला भेटला, हं. तर त्याच्यातून बाहेर निघणं मुश्किल होतं, बिकॉज तो कंप्लीट करतो ना तुम्हाला. ओके. पण ह्याच्यामध्ये काय होतं, मी 2.5 जन्माचे कर्म घेऊन आले. हं. ते पण घेऊन आलेले आहेत हां. समोरचे. आणि ते कंप्लीट झाल्याच्या अगोदरच आम्ही भेटलो. हं. तर आम्ही सगळं विसरून जातो. एक दुसऱ्यामध्येच हां. गुंतून जातो. ओके. आणि कर्म तर राहून गेले. करेक्ट. मग ह्याच्यामध्ये ना खूप पेनफुल जर्नी असते ह्यांची. जर हे लोकं कर्म कंप्लीट करायच्या अगोदर भेटले, हां. माझ्याकडे आहेत बरेच केसेस असे, की त्यांनी खूप त्रास सहन केलाय. खूप पेन होतं, बिकॉज तो माणूस एकदा भेटला, तो आपल्यापासून लांब चाललाय किंवा दुरावलाय, बिकॉज त्याला पण कर्म आहेत. त्याचं हं. वेगळं-वेगळं चालू आहे करेक्ट. आणि तुमचं वेगळं-वेगळं चालू आहे. पण तो दुरावला किंवा तो इग्नोर करतोय, तो बोलत नाही. त्या गोष्टी खूप पेनफुल असतात. सगळ्यात ओह! पेनफुल जर्नी आपण ट्विन फ्लेमची म्हणू शकतो. पण ह्याच्याच बरोबर अजून एक माझ्याकडे केस आहे, की एक अंकल आंटीची आहे. हां. जे ट्विन फ्लेम आहेत, त्यांचं कळलं ओल्ड सोल आहेत. पण त्याच्यामध्ये काय झालं, ते आंटीचा पण नवरा वगैरे एक्सपायर झालेले. वयस्कर होते ते. हां. मुलांची लग्न वगैरे झाली. अंकलचं पण तसंच काहीतरी होतं. मुलं हं. सगळे विदेशात सेटल आहेत. आणि हे लोकं पार्कमध्ये अचानक भेटले. हां. इतकं प्रेम, इतकं आपुलकी 2-3 महिन्यात त्यांचं लग्न झालं आणि ते ओके. अतिशय हॅपी आहेत. दे आर ट्विन फ्लेम. ओके. कारण ते पहिल्याच मीटिंगमध्ये जे मॅग्नेटिक पुल फील होतं ना, यार हां. तू पझलचा मिसिंग हिस्सा असतो ना, करेक्ट. तो भेटल्यानंतर कसं फील हां, होतं, हां, हां, हां. तसं फील होतं. पण हे जे जेव्हा तुम्ही कर्म कंप्लीट करता, त्यावेळेला हे खूप सुखकर असतं, खूप आनंद देणारं. जे तुम्ही 60-70 वर्षात नाही जगलात, ते हां. आयुष्य तुम्ही 2 वर्ष त्या माणसाबरोबर जगून तुम्ही समाधानी, म्हणजे असं मी एवढ्यासाठी खूप खुश आहे. ओके. हे 2 वर्ष पण माझ्यासाठी म्हणजे 70 वर्षाच्या खूप पुढचे झाले. हां, हां, हां. असं असं वाटतं त्या लोकांना. पण ओके. जर अगोदर झालं, तर त्याच्यासारखा पेन दुसरा नाहीये, की त्याला दुसऱ्याबरोबर बघणं, त्याला दुसऱ्याबरोबर आहे ना, तो इग्नोर करतोय, हां. भांडण होतंय, ट्रिगर करतात. जेव्हा कर्म करेक्ट. तुमचे बाकी असतात ना, आणि कसं असतं माहितीये, तुम्ही आरशासमोर उभे राहा. हं. आज तुम्ही मला बघताय,
तुम्हाला नॉर्मल वाटेल. हा. पण मला माहितीये मला इकडे तिळ आहे, मला इकडे फोड आलंय, माझं इकडे हे बरोबर नाही, नाक बरोबर आहे. कारण मी स्वतःला खूप व्यवस्थित ओळखते. हो. मी बघते. तसं तुमचा ट्विन फ्लेम जर अगोदर तुमच्या आयुष्यात आला, तुम्हाला दाखवणार, तुमचा आरसा दाखवणार. तुमच्यातला कमी, तुमच्यातल्या वाईट गोष्टी दाखवणार. ओके. स्टार्टिंगला ट्रिगर करणार, हम्म, हम्म, हम्म. की तुम्ही हे चेंज करा. तुझ्यामध्ये हे चुकीचं आहे बघा, हे बरोबर नाही वाटत आहे मला. ओके. ट्रिगर करणार आणि ते तुम्हाला बेटर करण्यासाठी ऑफकोर्स. पण आपल्याला नाही वाटत ना, मला कसं काय कोणी सगळे मला चांगले म्हणतात, हाच कसं काय मला चुकीचा म्हणतो, हा. ह्यालाच कसं काय असं काय असं सगळं दिसतं. असं होतं. मग लोक येतात माझ्याकडे, मॅम असं थोडी नसतं, ट्विन फ्लेम आहे तर मग असा त्रास का देतोय मला. करेक्ट, अरे करेक्ट. तुला सुधारणा करायला, आणि ते तुझ्यातलेच गोष्टी आहेत, हम्म, हम्म, गुण. मिरर दाखवतोय ना तो. आणि correct. सेम ती मुलगी पण तेच करत असते, हा. पण कळत नाही ना आपण कळत काय नाही. करतोय. करेक्ट, एवढी करेक्ट. भांडणं का, एवढा त्रास का, ते ओके. तुम्ही अजून तो कम्प्लिशन मध्ये नाही पोहोचलेला. तर ओके. कुठेतरी तो स्वतः पूर्ण हातात घेतो धागे दोरे, आणि तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करतो, की इकडे तू चुकतोय, हे चेंज ओके. कर, हे सवय बरोबर नाही. आणि त्याच्यामध्ये भांडणं होतात, इगो ओके. क्लॅशेस भयंकर होतात. ओके. त्याच्यामध्ये असं पण म्हणू शकतो, की नेहमी ना एक रनर असतं, एक चेजर असतं. ह्याला बर. शिवशक्तीचं रूप असं म्हणतात. ओके, ओके. राधाकृष्णाचं रूप म्हणतात. जसं एकाच शरीरामध्ये दोन हा. बॉडी ना, हा. फेमिनाईन करेक्ट, मॅस्क्युलाईन एनर्जी ती करेक्ट, करेक्ट. प्रत्येकामध्ये असते हो, ऑलरेडी. हो, हो. पण ह्यांच्या बाबतीत काय झालेलं असतं, डिवाइड झालेलं असतं. हा. फेमिनाईन एनर्जी जी असते ती खूप इन्सिक्युअर असते, खूप हम्म. घाबरलेली असते, तिला सोडायचं नसतं. जशा बायका असतात करेक्ट. थोड्याशा इमोशनल जास्त. हम्म. आणि खूप वेळा असं होतं ट्विन फ्लेम मध्ये, मेल मध्ये फेमिनाईन एनर्जी जास्त असते. हो, हो, हो. असं म्हणजे तो खूप घाबरलेला असतो, त्याला सोडायचं नसतं. आणि बायका नेमक्या उलट्या असतात ह्याच्यामध्ये, ट्विन फ्लेम मध्ये, की ते मॅस्क्युलाईन एनर्जी असतात. दे आर व्हेरी प्रॅक्टिकल, करिअर हम्म. ओरिएंटेड, बाकीच्या गोष्टी. माणसांना, मुलांना मी रडताना बघितलंय ट्विन फ्लेम मध्ये, ओके. की म्हणजे मला सहनच होत नाहीये, इतका त्रास होतो, इतकं पेन होतं. मग ह्या पेनची जेव्हा जर्नी तुमची सुरू होते, हम्म. ट्रिगर झाल्यानंतर, ह्याला डार्क नाईट ऑफ सोल म्हणतात. ओके. ते एक सर्टन पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये तुम्हाला खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर तुमचं एक डार्क टनल मधून बाहेर निघून आल्यानंतर जसा उजेड भेटतो, तसे हा. मार्ग भेटायला लागतात. कर्म आपोआप शेड व्हायला लागतात, संपत जातात. ते आवरण जे बनलेलं होतं ते निघून जातं. आणि ओके. मग तुम्ही ट्विन फ्लेम बरोबर एक रियुनियन मध्ये येता. पण ओके. जेव्हा तुमचे कर्म संपून जातात. ओके. पण ओके. आम्ही शक्यतो लोकांना म्हणत असतो, की म्हणजे देवाला प्रार्थना करा, की ट्विन हा. फ्लेम अगोदर नको मिळायला, जर तुमचा असला चुकून तरी हा, पण. हा, हा. बिकॉज खूप पेनफुल जर्नी असते मग ही. ओके. ओके. पण मग साधारण थोडक्यामध्ये की कसे ओळखायचं की हे ट्विन फ्लेम आहे, म्हणजे एक एक वाक्य सांगितलं तर बेटर होईल. ट्विन फ्लेम ओळखण्यासाठी कसं असतं माहितीये का, एक तर तुम्हाला पहिल्यापासून स्वतःची जर्नीच बघावी लागेल तुम्हाला. हा. तुम्हाला आतूनच वाटेल, माझा एक ना इनकम्प्लीट हिस्सा आहे, जो नाहीये माझ्यामध्ये. ओके. अपूर्णपणा कंटिन्यू जाणवला लहानपणापासून, हा. की काहीतरी गोष्ट मी शोधतीये, ओके. माझ्यात काहीतरी इनकम्प्लीट आहे, ह्या हा एक गोष्टी झाला. जाणवतात. हा. आणि एक फेमिनाईन एनर्जी खूप जास्त असते, इतरांपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह, इतरांपेक्षा जास्त प्रॅक्टिकल असं असू शकतं. हे ओके. कुठल्याही गोष्टीचा काही फरक पडत नाही मला, ओके. असं पण असतं. आणि कुठेतरी सेन्सिटिव्ह पण असतात ही लोक. ओके. थर्ड. थर्ड जर आपण बघायला गेलो तर मग जर्नी इझी नसते, बिकॉज तुम्ही 2, 2.5, 3 जन्माचे कर्म एकत्र घेऊन आलात. तुमचे ओके. सगळे कार्मिक भेटतील तुम्हाला, कुठेही तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किंवा सुकून नाही भेटणार. प्रत्येक वयामध्ये तुम्हाला लढावं लागेल. म्हणजे लहानपणी पण स्ट्रगल असेल, मोठं झाल्यानंतर पण स्ट्रगल असेल, फॅमिली लाईफ मध्ये पण स्ट्रगल असेल, फायनान्शियली ओके. पण स्ट्रगल असेल. कुठेच स्टेबिलिटी नाहीये. आणि ओके. मी इनकम्प्लीट आहे, माझ्यावरती इतकं सगळं टाकलं गेलंय, हा. आणि मी लढतोय, हम्म. ही फिलिंग येणार. ओके. ओके. समजा या केसमध्ये ट्विन फ्लेम आहे, एक दुसरा व्यक्ती जन्म घेऊन आलेला आहे. मग ह्या जर्नीमध्ये समजा तो जर अटॅच झाला, कम्प्लिशन झालं, तर त्याची जर्नी जी आहे ती नॉर्मल होऊ शकते का? 100%. ओके. हा जो स्ट्रगल आहे, म्हणजे जो करिअर बाबतीत आहे, बाकीच्या गोष्टीत आहे, ते एकदम संपून जाईल. त्रास ओके. आता त्रास बाकीच्या गोष्टीचा संपून जाईल, पण हा माणूस मला त्रास देतोय, ओके. ओके. तो ओके. त्रास दुसरा. बाकीच्या गोष्टी मग तर म्हणजे राहतं थोडंफार, हम्म. पण तो ऑफकोर्स तो आल्यापासून तुम्हाला बेटरमेंट फील होईल, करिअरमध्ये अचानक ग्रोथ भेटायला लागेल, बिकॉज ओके. तुमची एनर्जी डबल झाली. करेक्ट आहे. हा. समोरच्याला पण तेच होतं. पण आता मेन त्रास देणारा माणूस तो बनतो.
ओके. की हा मला स्ट्रगल करतोय, हा मला म्हणजे नाही का ट्रिगर करतोय सारखा. जसं तुम्ही आता सांगितलं, की त्या व्यक्तीचा तो स्ट्रगल कमी होईल, पण जो व्यक्ती त्याच्या आयुष्यात आलाय, थोडक्यात 2 आत्मे एकत्र झालेत, त्याच्याकडून याला त्रास सुरू होईल. हं, मग आता हे रिअलाईज झालं, की बाबा आपला इतर त्रास कमी झाले, पण हा व्यक्ती मला त्रास देतोय. बरोबर. ह्या त्रासातून बाहेर येण्यासाठी काही ऑप्शन आहे का मग? ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी ना सेल्फ लव्ह वाढवावं लागतं. बरं. स्वतःवरती प्रेम करावं लागतं. जेव्हा तुम्ही गिव्हिंग वाल्या एनर्जीमध्ये असता ना, की हं. मला करायचंय, मला द्यायचंय, मला द्यायचंय, त्यावेळेला तुम्ही लीक होत असता. ह्याला रनर आणि चेजर म्हणतो. तुम्ही ओके. पळताय त्या व्यक्तीच्या मागे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. हां, जेव्हा तुम्ही सरेंडर करता, हां. तेव्हा तुम्ही थांबता. वेळ येईल त्यावेळेला सगळं व्यवस्थित होईल. वेळ येईल तेव्हा हा आपोआप येईल माझ्या आयुष्यामध्ये. ओके. मला माहितीये हा पळाला तरीही कुठेही जाऊ शकत नाही. हा माझा आहे आणि हा माझ्यामध्येच विलीन होणार आहे शेवटी. हां. भले एनर्जेटिकली मी इकडे तो दुसरीकडे कुठेतरी, पण आम्ही दोघं एकच सोलचे 2 पार्ट आहोत. पहिलं तर एक्सेप्टन्स यायला पाहिजे हां. आणि सरेंडर करायला पाहिजे. आमच्याकडे येतात हीलिंगसाठी आपण ऑफकोर्स मग नंतर त्याचं हीलिंग पण करतो. ट्विन हं. फ्लेमचं हीलिंग असतं ते करतो आपण. पण त्यानंतर पण तुम्हाला तुमच्यावरती काम जास्त करावं लागेल. सेल्फ लव्ह, देवावरचा विश्वास वाढवावा लागेल आणि मग आपोआप त्या गोष्टी तो ओढला जातो. हां. रनर म्हणजे ना तुम्ही रन करताय तो पळतोय पुढे. करेक्ट आहे. हां. ठीक आहे. तो पळतच राहणार. हं. जोपर्यंत तुम्ही थांबत नाही. मी थांबते. मी नाही पळत आहे. हं. मग तो थांबणार, आपोआप तुमच्यापासून लांब जाणार ना, हां. त्याला पण जाणवणार, की ती एनर्जी नाहीये रे, ती ताकद नाहीये, जी हिच्याबरोबर फील होत होती. आणि ह्याच्यामध्ये एकाला हां. विश्वास असतो, जे फेमिनाईन असतं त्यांना विश्वास असतो. जो मॅस्क्युलाईन असतो असं काही नसतं. असं थोडी असतं, असं कुठे असतं? हां. अशा टाईपचे असतात. आणि ते पळतात. ओके. त्यांना कमिटमेंटची भीती वाटते. त्यांना है ना, बंधनात अडकण्याची भीती वाटते. आवडतंय तर तुझ्याबरोबर, हां. पण मला अडकायचं नाहीये आता सध्या, असं. कारण हे तुम्ही जास्त खाऊ घाला ना, हं. व्हॉमिट होणार ना. करेक्ट आहे. आणि ही इन्सिक्युरिटीमध्ये जास्त, जास्त, जास्त करते हं. त्यांच्यासाठी. यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो. जेव्हा हे पॅटर्न कळतं ना, बिकॉज हे रनर चेजरचं पॅटर्न असतं. ओके. हे कळलं, की आपोआप त्या गोष्टी नॉर्मल होतील ओके. ओके. आणि तो तुमच्याकडे ओढला जाईल. बिकॉज ती एनर्जी, तो कॉर्ड तर ऑलरेडी कनेक्टेड आहे. जेव्हा तुम्ही हं. एकदा ट्विन फ्लेमला भेटता, तो कधी तुमच्यापासून लांब नाही राहू शकत. ओके. तुम्ही पळणार तर तो पुढे पळणार. तुम्ही ओके. थांबलात, की तो आपोआप ओढला जाईल. सध्या आता लव्ह मॅरेजेस खूप होत आहेत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सुरुवातच याच्यापासून होते, की खूप केअरिंग असतं. नंतर मग ती डिटॅचमेंट आणि मग ते ओव्हर पॉझेसिव्हनेसमुळे ह्या गोष्टी घडतात. प्रॉब्लेम नाही. सो मग आपल्या जे प्रेक्षक यंग जनरेशनमध्ये आहेत, नुकतेच प्रेमात पडलेत किंवा या गोष्टींमध्ये सध्या ते फेस करतायत, त्यांच्यासाठी काय सांगाल? तर यंग जनरेशनसाठी माझ्याकडे पण खूप केसेस येतात, की है ना, खूप ओव्हर पॉझेसिव्ह असतात, ओव्हर लव्ह करतात. पण ह्याच्यामध्ये ह्यांना ना सेल्फ लव्ह सुरू करायला पाहिजे. मी हां. नेहमी सांगत असते लोकांना, स्वतःवरती काम करायला सुरू करा. तुमच्या हातात दुनियाला बदलणं, समोरच्याला बदलणं नाहीये. हां. तो जर तुमच्या एनर्जी ऑराशी मॅच करणारा असेल आणि जर तो लिहिलेलाच आहे तुमच्यासाठी, तर हां. तो तुमच्याकडे येणारच आहे. तो हां. कुठेही जाऊ शकत नाही. नॉर्मल रिलेशनशिपमध्ये पण हे तर टेस्ट करण्यासाठी लोकं म्हणतातच ना, करून बघ ना, महिनाभर नको बोलून बघ. हां. काय होतंय? तर तो तुझा असेल तर तुझ्याकडे येईल. करेक्ट. पण तेवढा पेशन्स ठेवत नाहीत लोकं, हां. की नाही, नाही. मग अजून कोणी आलं तर, दुसरं आलं तर तुम्हीच हां. क्रिएट करताय. करेक्ट. त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तर? तर मग तो नाहीच आहे तुमच्यासाठी असं समजा. करेक्ट. म्हणजे अर्थात आपण ज्यावेळेस ही इन्सिक्युरिटी ठेवतो, की दुसरा कोणीतरी येईल आणि जर दुसरं कोणी आलंच तर तो आपल्यासाठी नाहीच आहे नाहीच. बनलेला. बरोबर. ओके. आता आपण परत एकदा पॉडकास्ट करत आहोत. तर आत्ताच्या प्रेक्षकांनी तुम्हाला जो रिस्पॉन्स दिलाय, खूप साऱ्यांनी तुम्हाला फोन केलेत. बरोबर. सो त्यातल्या काही तुम्ही निवडक जे तुम्हाला खूप भावले, की बाबा ह्यांची स्टोरी किंवा ह्यांची की खूप दुःख देणारी होती. अशा 1-2 तुम्ही केसेस सांगू शकलात तर बरं होईल. 3 केसेस आले सिमिलर सेम वयाचे ऑलमोस्ट हां. आणि त्याच्यामध्ये एक एकीची डेथ फक्त झोपली, दुपारी जेवण करून झोपली हं. आणि उठलीच नाही. ओके. एकीचं थोडंसं ॲक्सिडेंट झालेला. अंघोळीला गेली. हं. गॅस गिझर होता समथिंग त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला. आणि एक तिसरी केस होती की ब्लड कॅन्सर होता. पण ओके. ऑलमोस्ट सिमिलर एज ग्रुपमधले म्हणजे 7-8 वर्षापासून 10-12 वर्षापर्यंतची मुलं होती. तर हे एक ना खूप पेनफुल किंवा मनाला एकदम है ना हे त्रास देऊन जाणारी, चटका देऊन जाणारी गोष्ट मला वाटली, की हां. ज्याच्यामधून निघणं ना लोकांना खूप जास्त डिफिकल्ट होतंय. तिथे ओके. कुठेतरी हीलिंग करण्यात आली. त्यांना जाऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं भेटली ना, त्यामुळे थोडंसं एक्सेप्टन्स आलं आणि त्यांचे मेसेज पण आले मला, की "मॅम ओके. तुम्हाला बोलून ना खूप बरं वाटलं. मनाला खूप
शांती वाटली. कळलं की कशामुळे, बिकॉज हे सगळे कार्मिक पॅटर्नच होते. ते ओके. फॉलो करत होते. त्यांना ते त्रास सहन करावा हे त्यांचं कर्म होते आणि त्या बाळाचं जे होतं येणं, हं. ते कुठेतरी लोकांना अवेअरनेस पोहोचवणं, की जगणं किती महत्वाचं आहे. तुमच्या हातात काहीच नाहीये ना, किती हां. थोड्या वेळासाठी आयुष्य आहे. जितकं करेक्ट. आहे तेवढं जगून घ्या. हं, पण हं. इथे मेन प्रॉब्लेम कसा होता, तो जाणारा तर ठीक आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याला अवेअरनेस लोकांमध्ये पसरवायची होती, की तो जो टाईपचा ब्लड कॅन्सर होता त्या हां. मुलीला, छोटी, ती पण 8च वर्षाची होती. ते 3 महिन्यात डिटेक्ट झालं, माहिती झालं 3 महिन्यात. काही नाही, म्हणजे राहिलीच नाही ती खूप प्रयत्न करून पण. तर ते अवेअरनेस कुठे, म्हणजे जसं जेवढं दिसलं मला, की हां. अवेअरनेस पोहोचवायचं आहे, की हे पुढे वाढत जाणार आहे. हां. हे आजार वाढत जाणार आहेत. तर ह्याच्यासाठी तिने सॅक्रिफाईस केलं स्वतःला कुठेतरी, की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्या. बिकॉज ते हॉस्पिटलमध्ये जिथे ते गेलेले, ते हां. लोकं म्हटले, की हे तर खूप रेअर केस आहे, हा तर एल्डर लोकांना होतो. ओके. हा आजार म्हणजे 0.01% पण लहान मुलांना होत नाही, होतच नाही. ओके. तर हा चमत्कार आहे, म्हणजे असं कसं काय झालं, आणि हिने हां. फाईट पण केलं. म्हणजे जाताना 0.1%च होतं त्याच्या शरीरामध्ये कॅन्सर, पण ते किमो आणि बाकीच्या गोष्टी ते सहन नाही झाल्या. ओह! मग हे अवेअरनेस होतं बाकीच्यासाठी, प्लस आई बरोबरचे कर्म पण होते, ओके. वडिलांबरोबरचे डिफरंट कर्म होते. तिला अवेअरनेस पण पोहोचवायचं होतं, स्वतःला हं. सॅक्रिफाईस करायचं होतं, पण ह्याच्यामध्ये ना मागे जे शिल्लक राहतात ना हां. लोक, त्यांना दुःख सहन होत नाही. ओके. कारण लहानाचं मोठं करायचं बाळाला, आणि सडनली असं का? हां. आमच्याच बाबतीत असं का? या हां. तिन्ही केसमध्ये जे दिसलं मला, हे सोलमेटच होते. पण तुम्ही एखाद्या वेळेला तुम्ही चुकीचं वागता त्या व्यक्तीबरोबर, त्या हां. त्या सोल बरोबर हं. बेसिकली, तर तुम्हाला ते सुद्धा परतफेड करायला इतकं मोठं त्याग करावा लागतो. ओके, ओके. तर आपलं मेन हिलिंग या केसेसमध्ये ना पॅरेंट्सचं असतं. हां. बिकॉज त्यांचं लॉस एकदम न भरून काढणारं आहे. पण हां. मग त्या गोष्टीला कसं एक्सेप्ट करायचं, कसं त्या गोष्टीला लेट गो करायचं, आणि कसं त्या व्यक्तीच्या, त्या आत्म्याच्या सॅक्रिफाईसला अवेअरनेसमध्ये आणायचं. ओके. लोकांपर्यंत पोहोचवा. तर हां. बेसिकली हे कॅन्सरवालं जे होतं, जे गॅसचं होतं, त्याच्यामध्ये पण तेच दिसलं, की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. हे ॲक्सिडेंट वाढतील, ह्या गोष्टी घडतील. ओके. जगणं शिकण्यासाठी है ना, हं. अवेअरनेस पोहोचवणं अति महत्वाचं आहे. ओके, ओके, ओके. ओके, आता बराच वेळ आपण गप्पा मारतोय. पण मला वाटतं आत्तापर्यंत ज्या लोकांनी पॉडकास्ट बघितलाय, त्यांना काही कन्फ्युजन असेल, की यार नक्की तुम्हाला कुठल्या कारणासाठी फोन करायचा किंवा तुमच्याशी कुठल्या कारणासाठी कनेक्ट करायचं. त्यासाठी मला एक रॅपिडमध्ये हवंय, की कुठल्या प्रकारच्या केसेस तुमच्याकडे येतात, जेणेकरून तुम्ही लोकांचं हीलिंग करता? ह्याच्यामध्ये तर प्रत्येक प्रकारचे लोक येतात आपल्यासाठी. मॅरेज रिलेटेड, लव्ह रिलेटेड, हां, आणि एन्सेस्टर हिलिंग, जसं मी बोलले, की जर आपले पूर्वज कोणी गेले किंवा हां, लहान मुलांचं वगैरे डेथ झाली, तर का झाली? जे तुम्हाला हां. असं का वाले प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं आपण मदत करू शकतो लोकांना त्या उत्तरं देण्यासाठी. आणि तो सोलमेट आहे, कार्मिक आहे, ह्या गोष्टी माहिती करण्यासाठी आपण कनेक्ट करू शकता मला. ओके, ओके. मला वाटतं ज्या लोकांनी आत्तापर्यंत पॉडकास्ट पाहिलाय, बऱ्यापैकी सगळ्यांना असं मला वाटतं, की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. पण काही प्रश्न असतील, की नक्की का कनेक्ट करायचं, तर मॅडमने आता सांगितलंय तुम्हाला, की तुमच्या मनात जरी असे प्रश्न असतील, असे काही प्रॉब्लेम्स असतील, तर मॅडमशी कनेक्ट करू शकता. स्क्रीनवरती आता WhatsAppचा नंबर दिसतोय. त्याच्यावरती तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत किंवा तुमच्या मनातले जे दुःख आहेत, तुम्ही मॅडम समोर जर बोललात, तर मला असं वाटतं, की 100% त्याच्यातून तुम्हाला रिलीफ मिळेल. तुमच्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील. मॅडम आता खूप वेळ झाला गप्पा मारतोय. आपण आता थांबूयात. ओके. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.